या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रातून आपणासमोर जी पाहुणे म्हणून लाभलेली मंडळी देशातील नव्हे तर जगभरात अत्यंत कुतूहलाचा आणि रहस्यमय असा जो AI टेक्नॉलॉजीशी संबंधित जे ज्ञान आहे, विद्यार्थी, पालक, संस्था चालक, उद्योजक आणि सार्वजनिक क्षेत्रे, शासकीय क्षेत्रे सर अत्यंत कुतूहल आहे ह्या विषयाबद्दल. बेसिकली सगळ्या डिग्री आणि डिप्लोमा कॉलेजमध्ये एक कोर ब्रँचेस वगळता अपवादात्मक स्थितीत काय कुठे असतील, मुंबई म्हणा, पुणे म्हणा, काय इकडे या भागात बऱ्यापैकी डिप्लोमा आणि डिग्री कॉलेजेस झालेले आहेत. तिकडे हा विषय आजच्या स्थितीत आहे आणि व्यापक प्रमाणात त्यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर समजलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे क्षेत्र म्हणावं इतकं सोपं नाही. हे दुधारी शास्त्र आहे. ह्याच्यात पुस्तकी ज्ञान वेगळं आणि प्रॅक्टिकली ज्ञान वेगळं. त्याला डिप्लोमा डिग्री हवं असं काहीही नाही असं सरांच्या म्हणण्यात आलं. तुम्ही प्रॅक्टिकली किती प्रॅक्टिकल आहात. कंपन्या, मी डिप्लोमा फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन झाले, डिग्री झालो फर्स्ट क्लासमध्ये, इंटरव्ह्यूला गेला, कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये विचारतात, म्हणले काय नवीन, काय तुम्ही इंटेलिजन्समधलं काय नॉलेज आहे, डेटा सायन्स काय आहे, ह्या सगळ्या जर प्रॅक्टिकली तुम्हाला नॉलेज नसेल तर ती डिग्री आणि डिप्लोमा ह्या दोन्ही डिग्र्या तुमच्याजवळ ठेवा म्हणतात. ज्यावेळेला प्रॅक्टिकली नॉलेजमध्ये अत्यंत तुम्ही निपुण व्हाल त्यावेळेला आमच्या कंपनीकडे या. अर्ध्या रात्री तुम्हाला आमचे दरवाजे उघडे असतील. तोपर्यंत ह्या डिप्लोमा किंवा डिग्रीला काहीही अर्थ राहणार नाही. अदरवाईज तुम्हाला जर ह्याच्यात तरबेज ट्रेंड व्हायचं असेल तर सरांच्या अमोघ वाणीतून तुम्हाला ते कळेल की किती व्यापक आणि मोठं एक तांत्रिक रहस्य आहे. मित्रांनो, काल सरांना एक अर्धा तास मी बोलल्यानंतर बऱ्याच गोष्टी त्यांच्या सरांकडून उलगडा झाला की बा हे असं नाही म्हणले, प्रॅक्टिकली ट्रेंड हवं आहे म्हणले, त्याला डिप्लोमा डिग्री हवं असंही नाही म्हणले. साधा ग्रॅज्युएट होल्डर असेल तर सोशॉलॉजिकल तुमच्या अनेक विषयातून तुम्ही डिग्री होल्डर जर झालाच असेल तर प्लेन डिग्री जर झालाच असेल तर तुम्हाला AI मधील अनेक असे शॉर्ट कोर्सेस किंवा भरपूर नॉलेज आहे की तुम्हाला त्याच्यात ते शिकू शकाल. बाय द वे, सगळ्या इंजिनिअरिंग फॅकल्टीजमधल्या मुलांना जर लवकर ह्या ज्ञानाचं आकलन होत असेल तर तुम्हाला डिप्लोमा किंवा डिग्रीमधल्या मुलांना पटकन हे ॲक्सेप्ट होऊ शकेल असं एक हा अभ्यासक्रम आहे. सरांची ओळख गेले 30 वर्षापासून इंटेलिजन्सचा हे डेटा सायन्स लर्निंग ह्याचा थोडासुद्धा लवलेश देश पातळीवर नव्हता. त्यावेळेला सर त्यातून बाहेर गेलेले आहेत. किंबहुना जग त्यांनी मला वाटतं पालतं घातलं. या क्षेत्रातलं नवीन अभ्यासात नवीन आव्हानात ते आव्हानं पार केलेले आहेत. असे आज या सत्रात आपल्याला पाहुणे लाभलेले आहेत. गेले 2-3-4 महिन्यापासून सरांना प्रयत्न करतो, सर आम्हाला वेळ द्या. तरी बाहेरच्या देशात असताना सुद्धा इन बिटवीन म्हणाले मी आहे, भारतात असेल तर नक्की येईन. आणि गेले 15 दिवसापासून त्यांची डेट आम्हाला मिळाली. आज खरोखर सर आम्हाला आपल्याला निमंत्रित करताना आनंद होत आहे. आज आलात. विद्यार्थी, पालक, गूढ असं एक हे धावणारं जग आहे सारखं. म्हणजे कुणी माहिती घ्यायची काय नाही, AI फार पूर्वी कॉम्प्युटर. पण सरांच्या मनात आलं बेसिक कोर्सेस, पक्के कोर्सेस, प्रॅक्टिकली नॉलेज असेल तर तुम्ही काहीही साध्य करू शकता. ते मित्रांनो आपण सरांच्या आता तोंडूनच आपण ऐकाल असे आज पाहुणे लावलेत आपल्याला लाभलेले आहेत. त्यांचं मी संस्थेचं प्रमुख या नात्याने मनपूर्वक स्वागत करतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणखी पुढे जाऊन सांगतो.
संजीव पाटील, लक्ष्मी उद्योग समूह, त्यातले सगळे युनिट्स आले. फाउंड्री उद्योगातील महाराष्ट्रातलं एक किर्लोस्करांच्या बरोबरीचं नाव असलेलं ही संजीव पाटील व पाटील कुटुंबीय, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, कर्मवीर अण्णांचे रक्ताचे वारसदार, आज रयतची एक बाजू कणखरपणे सांभाळणारे फाउंड्री उद्योगातले तज्ज्ञ. विशिष्ट आणखी एक वैशिष्ट्य आहे त्यांचं, ते काय कुठली इकडची डिग्री होल्डर नाहीत, ते कॉमर्समधले चार्टर्ड अकाउंटंट आहेत. ते बघा काय वैशिष्ट्य आहे. मला मी थोडंसं ऐकल्यानंतर अरे म्हणलं मग हे उद्योग समूह त्यांनी कसं चालवतात. नाही, ते पहिल्यांदा मोठे सगळी पाटील कंपनी असल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांची मुलं शिकवायला पाठवली आणि संजीवजी चार्टर्ड अकाउंटंट म्हणून अत्यंत उत्तम मार्काने ती डिग्री त्यांनी घेतली आणि या फाउंड्री उद्योगात झोकून दिले. एक आमचे स्नेही, आमच्या परिवाराचे स्नेही, या संस्थेत सुद्धा एक वीट रचाला या पाटील कुटुंबियाचा वाटा आहे. संजीवजीला माहीत नसेल किंवा विद्यार्थीला माहीत असंच काय कारणही नाही. कुटुंब म्हणून या संस्थेचे संस्थापक कैलासवासी ब्रह्मदेवदादा माने अनेक वेळा पाटील कंपनीकडे गेले. इथं आहे, तुम्ही इथं सहकार्य करावं लागेल, मदत करावं लागेल. ह्या फाउंड्री उद्योग, किर्लोस्कर समूह असेल, हा पाटील समूह असेल, हे कुमट्याचा अत्यंत घट्ट असं नातं आहे. हजारो कामगार तिथं आजपर्यंत काम करून गेले आणि ज्या ज्या वेळेला कैलासवासी दादांनी त्यांना मत्तीची याचना केली त्या त्यावेळेला भर भरून त्यांनी सगळ्या आम्हाला दिलेल्या आहेत. कुठे तर कृतज्ञता व्यक्त करायची त्यांच्या वडिलांच्या नंतर आणि आमच्या वडिलांच्या नंतर आम्ही वेळेची वाट बघत होतो. गेले महिनाभरापासून ते अत्यंत बिझी माणूस आहेत, खूप मोठे माणसं इथे. त्यांची वेळ घेतली. मागच्या वेळेस थोडासा बोलवायचा प्रयत्न केला, पण ते आउट ऑफ स्टेट असल्यामुळं सॉरी मी येऊ शकत नाही. जयकुमार, आपण पुढच्या वेळेला तुमच्या विनंतीला मान देऊ असं म्हणाले. ठीक आहे, मागच्या वेळेस जरी नाही आले तर आम्ही सातत्यानं प्रयत्न केला आणि त्यांचीही वेळ घेतली. तेही अध्यक्ष म्हणून या निमित्तानं आम्हाला आज इथे लाभले. तुमचंही संस्थेच्या वतीनं संजीवजी मी मनपूर्वक स्वागत करतो. या कार्यक्रमाला आणखी आमचे सर्व स्नेही, आमच्या संस्थेचे स्नेही आदरणीय पांडुरंग चौधरी सर, आमची कुमट्याची सर्व मंडळी, या कार्यक्रमाच्या निमित्तानं संस्थेचे आणखी एक कार्यवाह आमचे मोठे बंधू आदरणीय बाळासाहेब माने, अजित माने, माझ्या सौभाग्यवती प्रियाताई माने, जी ही संस्था बघते, टेक्निकली जी साऊंड आहे ती ही प्रत्यक्षात कार्यवाही आहे, प्रॅक्टिकली तिनंच जे सगळे बघती, आदरणीय स्वातीताई माने, ही सगळी मंडळी या निमित्तानं इथं उपस्थित आहेत. त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक आणि स्वागत दोन्ही थांबवतो. धन्यवाद. माझं काम संयोजकांनी खूप सोपं केलं आहे, कारण सरांच्या नंतर बोलणं फार अवघड गोष्ट होती. मी व्यवसायातला माणूस आहे, बोलणं कमी, म्हणजे बोलणं हा माझा व्यवसाय नाही, काम करणं माझा व्यवसाय. सर्वप्रथम कैलासवासी ब्रह्मदेवदादा माने यांच्या 23व्या स्मृतिदिनानिमित्त आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, राष्ट्रीय AI तज्ज्ञ डॉक्टर भूषण केळकर सर, संस्थेचे अध्यक्ष माझे मित्र विश्वस्त जयकुमारजी माने, दिलीपरावजी माने, स्वाती माने, उपस्थित दादांवर प्रेम करणारे सर्व ग्रामस्थ, भाग्यवान मित्र, विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी दादांच्या स्मृतीस वंदन करतो. आपण सर्व भाग्यवान आहात की आपल्या गावात दादांचा जन्म झाला. दादांच्या राजकीय आणि सामाजिक योगदानाबद्दल आपल्या सगळ्यांना कल्पना आहेच, त्याबद्दल मी वेगळं सांगण्याची काही गरज नाही. पण मी शिक्षण आणि उद्योग या दोन्ही क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे त्यांच्या योगदानाबद्दल सांगू इच्छितो. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण भागातील मुलांकरता रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज यात जवळजवळ 5 लाख मुले शिक्षण घेत आहेत. त्याच्याच धर्तीवर दादांनी कुमठे येथे
शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून शाळा डिप्लोमा कॉलेजची सुरुवात केली व त्याचा विकास इंजिनिअरिंग कॉलेज इंग्लिश मिडियम असा त्यांच्या दोन्ही मुलांनी केला. आज कुमठे गाव व परिसरातील कुठल्याही मुलाला शिक्षणासाठी बाहेर न जाता गावातच गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुले ही इंजिनियर होऊन गावाचे नाव मोठे करत आहेत. सोलापूर हे गाव तर गिरण गाव आहे. स्वातंत्र्य काळात हळूहळू या गिरण्या बंद पडू लागल्या आणि बेकारी वाढू लागली. 60च्या दशकात माझे आजोबा कैलासवासी कलगोंडा पाटील यांनी होडगी रस्त्यावर इंडस्ट्रियल इस्टेटची स्थापना केली. त्या काळी MIDC हा संकल्प नव्हता, तर कोऑपरेटिव्ह बेसिसवरती इंडस्ट्रियल इस्टेट अशी माझ्या आजोबांनी या इकडे स्थापना केली आणि तिथे लक्ष्मी फाउंड्री, लक्ष्मी युनिव्हर्स, चेतन फाउंड्री, लक्ष्मी हायड्रॉलिक्स यासारखे उद्योग काम करू लागले. तसेच मजरेवाडी येथे शिवाजी वर्स हा उद्योग कार्यान्वित होता. कामगारांच्या बेकारीमुळे बऱ्याचदा कामगार संप करायचे. यातील बहुसंख्य कामगार हे होडगी कुमठे परिसरातले असायचे. या सर्व संपात दादा पुढाकार घेऊन कारखानदार व कामगार या दोघांचे नुकसान न होऊ देता मध्यम मार्ग काढून द्यायचे. कारखानेही चालले पाहिजेत आणि कामगारांची पिळवणूक होणे ही त्यांची भूमिका असायची. मी कॉलेजमध्ये असताना बऱ्याच वेळा दादा आमच्या कारखान्यात आलेले मी पाहिलेत. टिकेकर टेक्स्टाईल हा डबघाई चाललेला कारखाना सहकारी तत्वावर कामगारांना शेअर होल्डर करून चालवण्याचा अभूतपूर्व प्रयोग हा दादांनी केला होता. दादांचे शिक्षण व उद्योग या दोन्ही क्षेत्रावर प्रेम होते. आपली परिसरातील मुले शिकून उद्योगधंदे काढावेत अशी त्यांची मनीषा होती. आज त्यालाच अनुसरून मानेबंधूंनी शिक्षण क्षेत्रातील डॉक्टर भूषण केळकर व उद्योग क्षेत्रातील मला बोलवले हे कौतुकास्पद आहे. आमच्या कुटुंबाचे माने कुटुंबाचे अतिशय घनिष्ठ संबंध आहेत. दादांचे वडील व माझे वडील यांचे संबंध होते. पुढच्या पिढीत दिलीपराव असो किंवा जयकुमारजी असो यांचे पण आमच्या कुटुंबाशी माझ्याशी वैयक्तिक संबंध चांगले आहेत. उद्योग क्षेत्रात येण्यासाठी लहानपणापासून तयारी आवश्यक आहे. दुर्दैवाने आपल्या प्रचलित शिक्षण पद्धतीमध्ये त्याचा अंतर्भाव नाही. शाळा ते कॉलेज म्हणजे अगदी तुम्ही शाळा घ्या तिथून ते अगदी MBA इंजिनिअरिंग कुठलंही कॉलेज घ्या, या कुठल्याही याच्यात कुठल्याही उद्योगपतीचं चरित्र नाही आहे. जी काही ओळख आहे ती अगदी एक वाक्यात ओळख आहे की किर्लोस्करांनी नांगराचा शोध लावला किंवा टाटानी पहिला कारखाना चालू केला स्टीलचा. तर ही उद्योगपतींचं चरित्र कुठल्याच ह्याच्यात नाही. त्यामुळे एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट होणार नाही. कारण आपलं जी काही एज्युकेशन सिस्टीम आहे ती इंग्रजांनी तयार केली होती आणि त्यांना उद्योगपती नको होते. त्यांना पाहिजे होते हे काम करणारे कामगार किंवा क्लार्क. उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी म्हणून माझी विनंती आहे की नवीन NEPमध्ये मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोग करून SPM कुमठे यांनी एंटरप्रेन्योरशिप कोर्स सर्व मुलांसाठी कंपल्सरी करावा. त्यातून नवउद्योजकांना तयार होण्यास मदत होईल व आज सोलापूरला याची नितांत आवश्यकता आहे. दादांनी खरं तर हेच विकासाचं स्वप्न पाहिले होते. तुम्हाला कदाचित कल्पना असेल की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये वालचंद शेट्टी जे सोलापूरचे होते हे भारतातील टॉप 10मध्ये होते. आणि तुम्ही असं कुठलंही क्षेत्र घ्या म्हणजे अगदी चॉकलेट करणारा रावळगाव कारखाना, शुगर फॅक्टरी, विमान तयार करणारा कारखाना, कार तयार करण्याचा कारखाना, मोठे मोठे ब्रिज वगैरे बांधणे, कन्स्ट्रक्शन कंपनी, अनेक क्षेत्रामध्ये त्यांचं होतं. किंवा आज मोठे इस्रो सारखे जी त्याला लागणारी जी मशिनरी आहे मशिनिंग करण्यासाठी पार्ट तयार झाल्यानंतरनं म्हणजे 10 मीटरचा मोठा लेथ की जो तुम्ही कधी पाहिला नसा. आपल्याकडे आपण 2 मीटर 3 मीटरचा लेथ बघतो. तर तिथे अगदी मी म्हटलं तर एक 50-60 फुटाची लेथ की ज्याच्यावरती मशिनिंग करू शकता असे आत वालचंद नगर येत आहेत. आणि ते सगळे म्हणजे वालचंद शेटजींनी त्यांच्या स्वप्नातून ते तयार म्हणजे त्यांच्या ह्याच्यातून त्या कल्पनेतून ती इंडस्ट्री उभा राहिली होती. मगाशी मी तुम्हाला मित्रांनो भाग्यवान म्हणालो कारण तुमचा जन्म या शतकात झाला आहे. 17व्या शतकाचं तुम्ही जर बघितलं, जर तुम्ही मागं जाऊन बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की 17व्या शतक हे राजे रजवाड्याच होतं. प्रत्येक देशांमध्ये वेगवेगळे राजे राज्य करत होते आणि त्या राज्याची ताकद होती हत्ती, घोडे, पायदळ, सैन्यदळ आणि त्यातून ते नवीन नवीन क्षेत्र काबीज करत होते. जशी पहिली औद्योगिक क्रांती झाली तशी त्याची जागा ही उद्योगघरांनी घ्यायला सुरू केली. म्हणजे साधारण 18व्या शतकात तुम्ही जर बघितलं भारतामध्ये टाटा बिर्ला होते. बाहेर जर तुम्ही इतर देशामध्ये बरं फोर्डसारखे मोठे इंडस्ट्रियलिस्ट होते की त्यांनी म्हणजे उद्योगधंद्याचा पाया तिथं रचला गेला. 19व्या शतकात तुम्ही जसं याल तसं त्याचं जे इंडस्ट्रीयल हे होते त्यांच्याबरोबर जोडीने कॉम्प्युटर क्षेत्रातील मंडळी पुढे यायला लागली. मग त्यामध्ये किंवा ज्यांच्याकडे इन्फॉर्मेशन आहे अशी लोक पुढे आली. त्यामध्ये मग नारायण मूर्ती असतील,
आपल्याकडचे FC कोहली, कदाचित तुम्ही नाव ऐकलं असेल की टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे ते मुख्य होते आणि ज्यांनी भारतामध्ये सॉफ्टवेअर इंडस्ट्री उभा केली ती सगळे ते FC कोहली, अजिम प्रेमजी, किंवा बाहेर बघितलं तर तुम्ही बिल गेट्स आहेत, स्टीव्ह जॉब्स आहेत, ही सगळी मंडळी या कॉम्प्युटर क्षेत्रातली कनेक्टेड होती आणि ती 19व्या शतकात ती प्रामुख्याने पुढे आली. 20व्या शतक बघितलं तर 20व्या शतक इन्फॉर्मेशनचं आलं आणि त्या इन्फॉर्मेशनमध्ये मग तुम्ही इलॉन मस्क आहे, मार्क झुकरबर्ग आहे, जेफ बेजोस आहे, लॅरी एलिसन आहे, तर अशी अनेक मंडळी ही पुढं आलीत. आणि आता जर तुम्ही 21वं शतक बघितलं तर हे AI डिजिटलायझेशनचं आहे. आज मी कौतुक करतो की तुमच्या संयोजकांनी आज या AI वरती त्याचं महत्त्व जाणून, कारण शहरातील लोकांना अजून माहीत नाही याचं महत्त्व, तर ग्रामीण भागातील मुलांना त्यांनी ते समजून घेऊन इथे ग्रामीण भागातील मुलांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल मी त्यांचं विशेष कौतुक करतो. अजून एक वैशिष्ट्य या शतकाचं असं आहे की ते आता पूर्वी काही जाती श्रेष्ठ काही जाती कनिष्ठ असं मानलं जायचं, किंवा काही लोकेशन म्हणजे तुम्ही जर अमेरिकेत असाल तर तुम्हाला सोपं जातं, भारतात छोट्या खेडेगावात काम करता येणार नाही असं आपल्याला मानलं जायचं. पण आता हे या 21व्या शतकात तुम्ही कुठल्याही देशाच्या टोकापासून बसून तेवढीच माहिती गोळा करू शकता जी बाहेरच्या प्रगतशील देशामध्ये आहे. त्यामुळे आता ठिकाण काही महत्त्वाचं नाही आहे आणि म्हणजे ह्या सगळ्यामुळे तुम्ही कुठेही राहून यश मिळवू शकता. त्यात अजून एक तुम्ही भाग्यवान आहात कारण तुमचा जन्म भारतात झाला आहे, कारण भारत ही सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. आज आपल्याला टॅरिफचं आपण ऐकतोय, पण मला वाटतं की टॅरिफचा होईल काही परिणाम, पण फार मोठा परिणाम आपल्या देशावर होणार नाही, कारण आपल्या देशाची स्वतःची अंतर्गत बाजारपेठ फार मोठी आहे. त्यामुळे काही काळ थोडा मंदावेल, पण मला वाटतं की भविष्यामध्ये त्याचा एक चांगला परिणाम भारताच्या जडणघडणीत होणार आहे. सर AI बद्दल बोलत असल्यामुळे मी AI बद्दल काही बोलत नाही, कारण त्यांच्यासमोर AI बद्दल काही सांगणं म्हणजे मी पण AIचा विद्यार्थी आहे, त्यामुळे मी खरं तर ऐकण्यासाठीच आलो आहे. पण आम्ही जी इंडस्ट्री 4 बघतो त्या इंडस्ट्री 4मध्ये AIचा फार मोठा रोल आहे. तुम्ही आज इंजिनिअरिंगची मुलं तुम्ही पण इंडस्ट्री 4 हा विषय ऐकत असाल, त्याच्यामध्ये AIचा खूप मोठा रोल आहे. तो रोल सर आपल्याला सांगतीलच. मी म्हणतो नुसतंच इंडस्ट्रीमध्ये नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये AIचा फार मोठा रोल आहे. म्हणजे ते कॉमर्स असो, आर्ट्स असो, सायन्स असो, किंवा कुठलंही आपलं डे टू डे जगण्याचं कुठलंही साधन असो, यामध्ये AIचा फार मोठा. परवाच मी उदय निगडकरांचं भाषण ऐकलो, त्यातील काही उदाहरणं मी मुद्दाम तुमच्यासमोर देत आहे, कारण शेवटी आपण ग्रामीण भागातील विद्यार्थी काय करू शकतो असं बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं आणि आपल्या सगळ्यांचं हे असतं की कुठं तर जाऊन एक नोकरी मिळवावी आणि काम करावं. मी मगाशी तुम्हाला भाग्यवान याच्यासाठी अजून एका कारणासाठी म्हटलो की हे आत्ताचा जो काळ आहे असा आहे की तुम्ही एका पुढे बेस्ट असा शब्द, बेस्टच्या पुढे काहीही लिहा, त्याला आज जगभरात डिमांड आहे. म्हणजे अगदी चांगला ड्रायव्हर, चांगलं काम करणारा कर्मचारी, चांगले प्रोफेसर, चांगले मुख्याध्यापक, चांगले डायरेक्टर्स, तिथूनपासून चांगले कामगार, कुठल्याही ह्याला चांगल्या शब्दाला त्याला आज डिमांड आहे. तर तुम्ही तुमच्यामधलं चांगलं काय ते शोधा, ज्यात तुम्ही बेस्ट बनवू शकता आणि त्यात जर तुम्ही काम केलं तर मला नक्की खात्री की सामान्य इंजिनियरपेक्षा तुम्हाला जास्त या देशामध्ये डिमांड असेल. मग ग्रामीण भागातील काही विद्यार्थ्यांचं मी मुद्दाम तुम्हाला उदाहरणं सांगतो. आता पहिलं इथे अलेक्साबद्दल तुम्ही ऐकलं असेल, आपल्याला वाटतं की ते ॲमेझॉनचं प्रॉडक्ट आहे, पण 32 वर्षाचा नाशिकमधील धैर्यदंड या मुलाने, जो प्लंबरचा मुलगा होता आणि ग्रामीण भागातील होता, मराठी माध्यमातून शिकला होता, त्याने याचा शोध लावला पहिल्यांदा. दुसरं उदाहरण आहे कुपोषित मुलांचं वजन, कारण तुम्ही जर बघितलं असाल तर ज्या ठिकाणी आदिवासी भाग असतो तिथे एक आपण नेहमी समस्या असतो की कुपोषित मुलांचा प्रश्न आहे, तर त्यावर उपाययोजना करण्याची सरकारने योजना केली की अरे तिथल्या त्या मुलांवरती उपाययोजना करायला पाहिजे, असं सरकारने एक ठराव केला. आणि ही मुलं तर आदिवासी पाड्यावर राहायची. आदिवासी पाड म्हणजे असे शेजारी घरं नसतात, एक इकडं घर असतं, एक अजून 3-4 किलोमीटरवर असतं. तर अशा ठिकाणी त्या मुलांचं जाऊन वजन करायचं तर वजन काटा घेऊन जावं लागेल. त्या अशा नर्सिंगच्या ज्या बायका आता त्यांना घेऊन जायला लागायचं, ते वजन काट्याचं वजन असायचं 3 किलो, चालत त्यांना 4 मैल जायला लागायचं. तर ते ही अडचण ओळखून तामिळनाडूतील खेड्यातील एका मुलानं एक ॲपचं तयार केलं. मुलाचा जस्ट फोटो काढायचा आणि पट्टीने त्याची लांबी रुंदी मोजायची आणि तो डाटा दिल्यास ते ॲप प्रोसेस करून त्या मुलाचं ॲप्रॉक्सिमेट वेट सांगेल. त्या वेटमध्ये आणि ॲक्च्युअल वेटमध्ये जो डिफरन्स यायचा तो 50 ग्रॅमपेक्षा कमी असायचा, म्हणजे ते अगदी जवळजवळ त्याच्या वजनाच्या जायचं. तिसरं उदाहरण आहे ते कोचीनमधलं. करोना काळामध्ये 3 मुलं सफाई कामगारातील लोकांना गटारात म्हणजे उतरून काम करताना त्यांनी पाहिलं. त्या कामगाराच्या मुलांना शाळेत वडील काय करतात हे सांगायला लाज वाटायची.
कारण सगळे इंजिनियर डॉक्टर वगैरे तरी माझे वडील असं सफाई कामगार म्हणून सांगायला त्याला लाज वाटायची. तर या 3 मुलांनी एक रोबोट तयार केला हात असलेला, की जो स्वतः हात तो गटारीत जायचा, त्या गटारीतली सगळी घाण तो काढून देईल. त्यामुळे माणसाला तिथं उतरायला लागणार नाही. आणि जी माणसं काम करते सफाई कामगारचे, ती कामगार होते, त्यांना त्यांचे रोबोट ऑपरेटचं शिक्षण दिलं, कारण त्याला काही 2-4 कमांड लागतात. तर त्यांनी ते आत्मसात केलं. आज तीच मुलं, जी मुलांना लाज वाटायची वडिलांबद्दल सांगायला, ती मुलं अभिमानाने सांगतात की आमचे वडील रोबोट ऑपरेटर आहेत. सिंगानिया स्कूल ठाणा येथील एका शिक्षिकेने ठरवलं की ठाण्यातील नॅचरल जलाशयामध्ये गणपतीचं विसर्जन व्हायचं आणि त्यामुळे तो तलाव सगळा प्रदूषित व्हायचा. त्यांनी मुलांच्या माध्यमातून आणि रोटरी लायन्ससारख्या संस्थेतून मुलांचं मदत घेतली आणि या विसर्जनासाठी ते तलाव न वापरता आपण कृत्रिम तलाव तयार करू असा एक संकल्प मांडला आणि तो तिथे चांगला यशस्वी झाला. आज तुम्ही बघितला ठाण्यातील सर्व जेवढे नॅचरल तलाव आहेत तिथे कुठे विसर्जन आणि तिथले ते प्रदूषण हे पूर्ण थांबलं आहे. आपणही यावर्षी डॉल्बी डिजिटल विरुद्ध आणि लेझर विरोधात अशीच मोहीम घेतली आणि ती मला वाटतं की आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून यशस्वी झाली आहे. अजून एक विद्यार्थी मिस्किन इंगवले, ग्रामीण भागातील विद्यार्थी, कमी हिमोग्लोबिनमुळे ही महिलांमध्ये मोठी समस्या आहे की हिमोग्लोबिन कमी असतं मुलींचं आणि महिलांचं सुद्धा. त्यामुळे त्यांचा दरवर्षी मृत्यूचा दर खूप जास्त असतो. बरं, ते तपासणी करायची तर त्याचा खर्च पण खर्चिक असतो, त्यामुळे प्रत्येक प्रॅक्टिकली शक्य होत नाही. यावर उपाय म्हणून त्या मुलांनी एक इन्स्ट्रुमेंट तयार केलं. किंमत होती फक्त 3200 रुपये. त्यावर फक्त बोट ठेवायचं, बीप झालं की बोट काढायचं, काही क्षणात हिमोग्लोबिनची पातळी तिथे लक्षात येते आणि याचा तपासणीचा खर्च होता फक्त 5 रुपये. मित्र, मी अशीच बरीच उदाहरणं आपणास देता येतील. या गावातनं मला आज वाटतं की अशीच मिस्किन इंगवले, धैर्यगुणसारखी पिढी निर्माण व्हावं, जी आपल्या गावाचं, कुटुंबाचं, देशाचं नाव उज्ज्वल करतील अशी आशा करतो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि खरं मला वाटतं की अशी जर पिढी घडली तर हीच आपली दादांच्या प्रति कृतज्ञता ठरेल. धन्यवाद. आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावर बोलायचं आहे आणि तसं हा विषय 4 वर्ष शिकण्याचा विषय आहे. त्याच्यामध्ये BTech ही डिग्री मिळते आणि त्यामुळे ते आपण साधारण 1 तास असं मी विचार करतोय, साधारण 1 तास चालू शकेल. 11ला 5 आहेत, साधारण 12पर्यंत चालू शकेल. तोपर्यंत आपल्याला भूक लागलेली आपण सहन करू शकू का? नाही तर पोटामध्ये जर कावळे ओरडत असतील तर फारसं शिकता येत नाही. हा तुमचा अनुभव आहे, तसा माझाही अनुभव आहे. त्यामुळे तुमच्यावरही अत्याचार नकोत आणि मलाही त्रास नको. त्यामुळे मी विचारतोय की आपण 12पर्यंत जर का या विषयावर बोललं तर चालेल का? त्याचबरोबर धन्यवाद. त्याचबरोबर हा विषय मी म्हणलं की 4 वर्षाचा आहे, त्यामुळे तो 1 तासात काय, अर्ध्या तासात काय, 2 तासात काय, त्याला काय फारसा पर्याय उरत नाही किती आपल्याला कव्हर करता येईल. मला असं वाटलं की त्याच्यामध्ये तुमचे प्रश्न जर आपण घेऊ शकलो जास्ती तर बरं होईल. त्यामुळे त्याची व्याप्ती मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही भानगड काय आहे. आपण खूप ऐकतोय त्याच्याविषयी. आम्ही काउन्सिलिंग करतो तेव्हा आम्हाला सगळेजण, पालक, मुलं, आया, वडील सगळे म्हणत असतात की आमच्या मुलाला काय, त्यांनी कॉमर्समध्ये गेला, आर्ट्समध्ये गेला, आता आम्हाला त्याला AI मध्ये टाकायचं आहे कारण त्याची चलती आहे. आणि त्यावेळेला आम्ही त्यांना हे विचारतो की या विषयाची चलती आहे हे मान्य आहे, पण तुमच्या मुलाला किंवा मुलीला त्याच्यामध्ये गती आहे का, हा प्रश्न आपण फारसा विचारत नाही आहोत. आणि त्यामुळे जेव्हा मला विचारणा झाली की दादांच्या स्मृतिप्रित्यर्थ अशा 3 दिवसाच्या कार्यक्रमावर तुम्ही येऊ इच्छिता का, याल का, तर त्यावेळेला मला असं वाटलं की ही माझी मोठी संधी आहे आणि त्याबद्दल मी आधी SPMचे आभार मानतो. जयकुमार माने सर, दिलीपजी माने सर, प्रियाताई, स्वातीताई या सगळ्यांच्या मुळे मला ही संधी मिळाली, तर तुमचे मनपूर्वक आभार. याचं कारण जसं पाटील सरांच्या बोलण्यामध्ये पण आलं, पुण्या मुंबईमध्ये याच्याबद्दलची बरीच कुतूहल पण आहे आणि त्याच्याबद्दल थोडीफार जाणीव पण आहे. मी थोडीफारच म्हणतोय, तुम्हाला मी नंतर उदाहरणं देणार आहे की प्रत्येक वेळी हे असं आपण जे मानतो ते खरं असतंच असं नाही. आणि ग्रामीण भागामध्ये याच्याविषयीचं नुसतंच कुतूहल आहे आणि काही प्रमाणात जाणीव कमी आहे.
असं आपण जर म्हटलं तर तिथे जाऊन आपण बोलणं ही मी संधी समजतो आणि त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. हे केवळ एक प्रघात म्हणून मी म्हणत नाही आहे. आत्ता आमचं बोलणं चाललं होतं तेव्हा मी सरांना सांगितलं की रयत शिक्षणच्या 2 इन्स्टिट्यूशन्समध्ये मला जायला संधी मिळाली होती. आम्ही बुलढाण्याला चिखलीमध्ये जाऊन पण बोललेलो आहोत, पेणमध्ये पण बोललेलो आहोत, गडचिरोलीमध्ये बोललेलो आहोत, नागपूरच्या आजूबाजूला अमरावती वगैरे अशा ठिकाणी पण बोललेलो आहोत. आणि मला असं दिसतं की तिथे कुतूहल आहे आणि भूक आहे हे जाणून घेण्याची की हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे भयंकर भानगड आहे तरी काय, आणि त्याची व्याप्ती तर आज आपण बघणार आहोत. त्याच्यावर नेमकं इथं बसलेल्या मुलामुलींनी काय करायचं ह्याच्याविषयी मी जास्ती त्याच्यावर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. याचं एक सिंपल कारण तुम्हाला सांगतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा सायन्स या सगळ्या गोष्टीच्या बद्दलची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला माझी गरज नाही. का नाही? ChatGPT तुम्ही आत्तासुद्धा बहुतेक तुमच्या होमवर्कसाठी आणि असाइनमेंटसाठी वापरत असाल. आत्ता बिंदास्त हो म्हणा, कोणी लक्षात ठेवणार नाही चेहरे. ते इकडे तिकडे बघतायत की टीचर्सना कळतंय का काय, करता ना? तर तुम्ही जर ChatGPTला विचारलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय हे 10 वाक्यामध्ये मला सांग, तर ते देईल तुम्हाला 2 सेकंदामध्ये चकट फुकू. त्यासाठी मी पुण्याहून यायचं आणि तुम्ही 1 तास द्यायचा याची गरज पण नाही आहे. त्यामुळे मी त्याच्यावर फार भर देणार नाही आहे. जर का त्याच्यावर आपण काय करायचं हे मात्र तुम्हाला ChatGPT तुमच्या व्यक्तिमत्वासाठी योग्य काय हे सांगणार नाही, ते मी सांगणार. ते करायला मी आलोय असं माझा समज आहे आणि म्हणून मी त्याच्यावर जास्ती भर देईन. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स या गोष्टीच्या बाबतची प्रेझेंटेशनच मी सुरुवात करतो आणि त्याच्यामध्ये काही स्लाईडच्या माध्यमातून मी तुम्हाला त्याची व्याप्ती, त्याचं एकूण परिणाम हे सगळं तुम्हाला सांगेन. तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतोय की तुमचा फोटो मी पाहिला किंवा तुमचा फोटो काढला तर मी त्याच्यावरनं हे तुम्हाला ठामपणे सांगू शकतो की तुम्ही काँग्रेसचे का शिवसेनेचे का NCPचे का मनसेचे. तुम्ही सगळे हसताय कारण तुम्हाला वाटायला लागले आत्तापर्यंत हा माणूस बरा होता, एकदम सटकलं का काय याचं. हे असं थोडंच सांगता येते. आणि तुम्हाला हे वाटतंय याच्यामध्ये मला काही नवल वाटत नाही. मी ज्या वेळेला हे दाखवलेलं आहे त्या वेळेला लोक म्हणायला लागले की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय कविकल्पना आहे का काय. पण मी जर तुम्हाला पुढची स्लाईड दाखवली तर त्याच्यामध्ये दिसेल 2021 जानेवारीचा पेपर आहे. म्हणजे त्याला आता 4 वर्ष होऊन गेली. 4 वर्ष होऊन गेली. 4.5 वर्ष होत आली खरं तर. 4.5 वर्षामध्ये हे तंत्रज्ञान अजून विकसित झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये नेचर नावाच्या जर्नलमध्ये त्यांनी दाखवलंय फेशियल रेकग्निशन टेक्नॉलॉजी कॅन एक्सपोज पॉलिटिकल ओरिएंटेशन फ्रॉम नॅचरलिस्टिक फेशियल इमेजेस. याचा अर्थ असा की तुमचा फोटो पाहून मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो की तुमचं पॉलिटिकल ओरिएंटेशन म्हणजे तुम्ही कुठल्या पक्षाचे. आता याच्यामध्ये मराठी आणि महाराष्ट्राच्या लोकांना फारसा आर्टिफिशियल इंटेलिजन्स धक्का पोचू शकत नाही हे आपल्या लक्षात आलं असेल एव्हाना की मी समजा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं तंत्रज्ञान वापरलं आणि तुम्हाला सांगितलं की तुम्ही शिवसेनेचे, तरी सुद्धा आपण विचारू की ते सगळं ठीक आहे पण शिंदे सेनेचे का उद्धव ठाकरे, ते कुठं सांगू शकतंय AI. समजा NCP म्हटलं तर काकांचे का पुतण्याचे, कुठं सांगू शकते. म्हणजे काय, मराठी पाऊलं पडते पुढे. महाराष्ट्राचा इंटेलिजन्स हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या पुढे आहे. नुसतं एवढंच नाही, अख्ख्या भारताचा इंटेलिजन्स हा AIच्या पुढे आहे. कसं? आपण आपला आधार कार्डवरचा फोटो पाहिला तर तुम्ही तरी सांगू शकता का की हे कोण आहे? नाही सांगू शकत. तर AI काय त्याला करणार ना. त्यामुळे भारत आणि महाराष्ट्र यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा धसका घ्यावा असं काहीही नाही. आपण त्याला न घाबरता तोंड देऊ शकतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या पुढे जाऊ शकतो याची तुम्ही खात्री बाळगा. त्याच्यातला विनोदाचा भाग सोडा. मुख्य मुद्दा हा आहे की ग्रामीण किंवा शहरी यांनी आपल्याला आता बिचकण्याचं कारण नाही. पाटील सर जे म्हणले ते एकदम मी सहमत आहे त्याच्याशी
की ग्रामीण क्षेत्रामध्ये सुद्धा ह्याचा वापर वाढला आहे. इनफॅक्ट मी तुम्हाला हे दाखवतो, माझ्या वाचनामध्ये आलं आणि तेव्हाच मी लक्षात आलं मला की आपण सोलापूरमध्ये जातोय. इथं आलेलं आहे AI मदतीने उत्तरपत्रिका तपासणी सोलापूर जिल्हा परिषदेच्या 12 शाळांमध्ये प्रयोग. हे 3 आठवड्यापूर्वीची पेपरात आलेली बातमी आहे. त्यामुळे ॲलेक्सा नाशिकमधनं येत आहे आणि सोलापूरमध्ये पण वापर AIचा होतोय, याच्यामध्ये आपल्याला आश्चर्य वाटावं असं काही नाही आता. आणि म्हणून म्हणतोय की ही माझी संधी आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल आपल्याशी बोलायची संधी, आणि त्याबद्दल मी एक औपचारिकता म्हणून नाही, मनापासनं मी सर्वच मगाशी ज्यांचा उल्लेख केला त्या सगळ्या लोकांचा मी खरोखर ऋणी आहे की त्यांनी मला एवढ्या मोठ्या संख्येने पॉलिटेक्निकच्या स्टुडंट्स बरोबर बोलण्याची संधी दिली. आर्टिफिशियल इंटेलिजन्स या प्रकाराच्यामुळे पुढच्या स्लाइडवर तुम्ही बघाल की अनेक प्रकारचे जॉब्स जाणार आहेत ह्याबद्दल आपण ऐकतो आणि त्यांनी आपण खूप घाबरलेलो असतो. आणि मला तर वाटतं की आजच्या दिवसाचा जो काय तुम्ही मला आता 55 मिनिटं जी दिली आहेत त्याच्यामध्ये जर का असं झालं की इथनं बाहेर जाताना आज रात्री झोपायच्या आधी जर का तुमच्या डोक्यात आलं की हे जरा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे धोकादायकच आहे आणि ह्यानी आपल्याला जॉब मिळण्याचं ज्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो, हे सगळे इथं जे मी पाहतोय टाटा किंवा कमिन्स किंवा हे या लिस्टमध्ये आपलं नाव येईल का? आणि ते येण्यासाठी आपण मुळामध्ये 4 वर्ष 3 वर्ष डिग्री डिप्लोमा जे काय करणार त्याच्यातनं आपल्याला हा जॉब मिळणार का? आणि आज तर हा माणूस येऊन आपल्याला घाबरवून गेला की जॉब मिळणारच नाहीयेत, तर म्हणजे मग कसं काय व्हायचं? 3 वर्ष आपण कशाला खर्ची केली आणि आपल्या पालकांनी एवढं राबून पैसे आणि फी का भरल्या, याचा विचार नक्कीच येणार. आणि जर का असं झालं की तुम्ही आज घाबरलेले आहात तर मला शांत झोप लागणार आहे. ऍक्च्युली बघायचं झालं तर मी तुम्हाला घाबरवायलाच आलेलो आहे. तुम्ही विचार करताय की हा काय पाषाण हृदयी माणूस आहे, उलट्या काळजाचा आहे, का आला पुण्याहून एवढं प्रवास करून तर घाबरवायला म्हणे. काय माहितीये का, आपल्याकडे आपण जर घाबरलो नाही आणि आपल्याला कुठली भीती वाटली नाही तर आपण काम करत नाही, बरोबर आहे ना? असाइनमेंट सबमिट केली नाही तर परीक्षेच्या साठी काय ते ऍडमिट कार्ड मिळणार नाही की करतोय मग आपण. तुम्हाला सांगितलं की तुम्ही करा अगर करू नका, तुम्हाला ऍडमिट कार्ड मिळणारच आहे, तर बहुतेक लोक करणार नाहीत. त्यामुळे मी खरं तर तुम्हाला घाबरवायला आलोय आणि फक्त एवढंच चांगलं आहे की फक्त घाबरवायला नाही आलो मी, त्याच्यावर तुम्ही काय करायला पाहिजे याची लिस्टच घेऊन आलोय. कॉन्क्रीट गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. जसं काल माझे गुरु अविनाश धर्माधिकारी यांनी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्या, त्याच्यामध्ये त्रिसूत्री पण सांगितली. मी त्यांचा खूप लहानपणापासूनचा शिष्य आहे आणि मला अतिशय आनंद आहे की ते माझे गुरु. त्यांचाही कालच्या भाषणामधलं 1-2 गोष्टींचा मी उल्लेख करीन ज्या वेळेला आपण त्या पॉईंटला पोहोचू. पण ही गोष्ट खरी आहे की AI इज गोइंग टू कास्ट अनसर्टन्टी ऑन जॉब्स. आणि ते आत्ता आपण वाचलं असेल, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी हे वाचलं असेल की TCSने आत्ता 12,000 लोकांना कमी केलं. किती लोकांनी हे ऐकलंय? TCS या मोठ्या संस्थेने 12,000 लोकांना कमी केलं. त्या मनाने कमी नंबर आहे हा. यावरनं मला असं वाटतंय की आपण पेपर वाचत नाही आहोत, रेग्युलर पेपर वाचत नाही आहोत. आणि पेपर वाचणे ही आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असाल तर नोकरी मिळवण्याची आणि टिकवण्याची एक गुरुकिल्ली आहे, हे लक्षात ठेवा. पेपर वाचणे, रेग्युलर पेपर वाचणे. तुम्हाला जी सिलेक्शन प्रोसेस होते त्याच्यामध्ये जनरल नॉलेजची तपासणी होणार आहे. तुम्ही जे ग्रुप डिस्कशनमध्ये जाल त्याच्यामध्ये तुम्हाला असा विषय दिला जाईल. उदाहरणार्थ आज जर मी SPM पॉलिटेक्निकला आलो असतो तर मी तुम्हाला विषय दिला असता ग्रुप डिस्कशनसाठी की GST. का दिला असता GST हा विषय? 22 सप्टेंबरपासून काहीतरी GST मध्ये बदल घडणार आहेत. ते आपण वाचलेच नसतील तर आपल्याला ह्याच्याविषयी बोलताच येणार नाही. तुम्ही इकडे तिकडे नुसतं बघत राहाल आणि सिलेक्शन होणार नाही. 3 वर्षाची तुमची डिप्लोमाची तपश्चर्या वाया जाईल. या प्रकाराने काय प्रचंड बदल घडणार आहेत याविषयी आपण जागरूक राहणं आवश्यक आहे. तो विषय आपल्या बोलण्यामध्ये येईल. मी जे कॉन्क्रीट 12 मुद्दे म्हणतोय त्याच्याबद्दल मध्ये ते येणारच आहे. पण हे मी लगेच तुम्हाला सांगून ठेवलं, हे केल्याशिवाय आपल्याला हे कव्हर करता येणार नाही. आपण जर पुढे गेलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल, मी बऱ्याच गोष्टी तुम्हाला दाखवतोय. या सगळ्या रिसेंट न्यूज आहेत. अँथ्रॉपिक CEO, अँथ्रॉपिक हे तुम्हाला कंपनीचं नाव म्हणून मोठं माहिती असेल.
त्यांनी असं सांगितलंय 50% एंट्री लेव्हल जॉब्स विल बी वाईप्ड आउट बाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स. 50%. आत्ता मी ज्या ज्या संस्थांच्या बरोबर काम करतोय त्याच्यामधले ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर, जाधव सरांच्या बरोबर पण मला त्यामुळे बोलायचं आहे की 50% हा जो नंबर आहे हाच रिफ्लेक्ट होताना आता आम्हाला दिसतोय की आम्हाला येऊन सांगतायत ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर की सर नेहमी येतात त्या कंपन्या सुद्धा ऑन होल्ड आहेत, त्या येत नाही आहेत आत्ता रिक्रुटमेंट ड्राईव्हसाठी, त्या आमच्या कॅम्पसवर येत नाही आहेत. तर अँथ्रॉपिकने हे ऑलरेडी जाहीर केलंय की 50% एंट्री लेवल म्हणजे तुमचे लेवल जॉब्स हे आत्ता नाहीसे होत आहेत. बाय द टाइम यू ग्रॅज्युएट ते नाहीसे झालेले असतील. आणि त्याच्यावरचं उत्तर सुद्धा पाटील सरांच्या बोलण्यामध्ये आलं आणि ते मला म्हणजे माझा काही भाग त्यांनी कव्हर केला असं मी म्हणेन. आम्ही नेहमी हे काउन्सिलिंगमध्ये सांगतो, तुम्ही जे करता आहात त्याच्यामध्ये जर टॉप 5% मध्ये असाल तर तुम्हाला जॉब नाही असं शक्य नाही. टॉप 5%ची आश पण आपल्याला आस धरली पाहिजे. टॉप 5% याच्यामध्ये येण्यासाठी आपले प्रयत्न असले पाहिजेत. आणि मग त्याच्यामध्ये रेग्युलर न्यूजपेपर वाचणं पण येतं. तुम्ही म्हणाल त्याचा काय संबंध, कुठे मार्क असतात त्याला, कुठल्या घटक किंवा उपघटकामध्ये त्याचे प्रश्न विचारत नाहीत. पण ते असल्याशिवाय तुम्हाला जॉब मिळणार नाही हे मी तुम्हाला शपथेवर सांगू शकतो. आम्ही UPSCचे इंटरव्ह्यूज घेतो, दिल्लीमध्ये घेतो. MPSCचे गेले आता 20 वर्ष मी मॉक इंटरव्ह्यूज घेतोय. दिल्लीमध्ये अविनाश धर्माधिकारी आणि अन्य अनेक IFS IRS ऑफिसर्सच्या बरोबर दिल्लीत मॉक इंटरव्ह्यूज घेतोय. त्याच्यामध्ये सुद्धा हे लक्षात येतं की ज्यांचं जनरल नॉलेज आणि रेग्युलर पेपरावर पकड आहे ते लोकांचा एखाद दुसरा प्रश्न त्यांच्या डिग्रीच्या ह्याच्यामध्ये गेला तरी काही फरक पडत नाही. आता ह्याचा कोणी असा निष्कर्ष काढू नका की म्हणजे अभ्यास केला नाही तरी चालणार आहे. नाही तर आता घरी जाऊन सांगाल की ते आज आले होते ना, काय त्यांनी सांगितलं की डिग्री काय खरं नाही, आता फक्त पेपर वाचायचा. लगेच आपण दुसरं टोक गाठायला अजिबात कमी करत नाही. म्हणून मी आपलं स्पष्ट आधीच सांगून ठेवतोय. नाही तर पुढच्या वेळेला सोलापूरमध्ये कोणी बोलणार नाही मला आणि मग आपली भेट होणार नाही, हे महागात पडेल. म्हणून मी आपलं सांगून ठेवतोय की पुढच्या वेळी पण मला बोलवा आणि आपण वेगळं काहीतरी बोलू त्या वेळेला. पण ते बोलवण्याच्यासाठी मला हे स्पष्ट करणं आवश्यक आहे. ह्या गोष्टी अनएम्प्लॉयमेंट रेट जर का 20% गेला तर काय होईल विचार करा. आत्ताच आपली काय फार मोठी कमी आंदोलनं चालू आहेत का महाराष्ट्रात? अनएम्प्लॉयमेंट रेट जर का 20% गेला तर काय होईल याचा विचार करा तुम्ही. आता नाही येतो तेवढा, 6 पॉईंटमध्ये काहीतरी आपण बोलतोय. पुढची स्लाइड जर आपण बघितली, त्यांनी लिहिलंय AIचं फ्युचर जे आहे ते IT रिव्होल्युशन जे झालं त्याच्यापेक्षा 10 पट जास्ती आणि 10 पट वेगाने होणार आहे. यामुळे पण आपल्याला जागरूक राहावं लागेल. आपण पुढचे अशा बऱ्याच न्यूज आपण बघू शकतो. विनोद खोसला ज्यांनी इंटेलमध्ये खूप मोठं काम केलं, त्यांनी लिहिलेलं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स विल टेक 80% ऑफ द जॉब्स. 80% जॉब्स हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स घेईल असं विनोद खोसला सारखी व्यक्ती म्हणते. हे लोक सगळेच काही चुकीचे असतील असं मला वाटत नाही. एखाद दुसरा माणूस काहीतरी प्रसिद्धीसाठी बोलू शकतो असं काहीतरी चमकदार, पण असे जेव्हा आपण 20 लोक जे तंत्रज्ञानामधले अग्रगण्य पण मानतो ते जेव्हा म्हणतात की 50%, 40%, 80% काहीतरी याच्यामध्ये खरं असेल की नाही, तर हा विचार आपण करायला हवा आहे. आणि मी म्हणेन नुसता विचार नकोय करायला, त्याच्यावर काम करायला हवंय. ते काम पण मी तुम्हाला सांगणार आहे. आपण जर पुढचा भाग बघितला तर बिल गेट्सनी, आता बिल गेट्सला काय न्यूजमध्ये येण्याची काय भयंकर भूक आहे असं नाही. त्यांनी नुसतं इकडची मान तिकडं फिरवली की न्यूज होतीये, ओके नाही. तर त्यांनी काय म्हटलं विचार करा. तो म्हणतो आहे अजून 10 वर्षानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे डॉक्टरच नसतील आणि टीचरच नसतील. SPM पॉलिटेक्निकच्या टीचरनी पण विचार करायला हवाय. आई शपथ, टीचर्सनी पण विचार करायला हवाय म्हटल्यानंतर स्वातीताई आणि प्रियाताईंच्या चेहऱ्यावर काळजी आणि सगळी मुलं एकदम खुश की चला फक्त आपणच नाही, आपण जातात असलो तर हे निदान सुपात तरी आहेत. एवढं खुश होणं का? आपल्याला विचार करायला लागणार आहे ना, त्यांचं झालं आता नाही का. आपल्याला अजून आपलं जीवन सुरू करायचं आहे, तर तुम्ही याच्यात फार खुश होऊ नका, जागरूक व्हा. तर जर टीचर आणि डॉक्टर इथपर्यंत जर काही परिस्थिती आली असेल तर आपल्याला विचार करायला नको का आपण तर आत्ता कुठे करिअर सुरुवात करतोय.
आपल्याला एक नेहमी पर्याय असतो बरं का, की याच्यावर काहीही करायचं नाही, आपण एक छान एक तासभर गंमत करायची आणि समजून घ्यायचं की एआयनी सगळे जॉब जाणार आहेत. बरं जाणार आहेत ते जाणार आहेत, यांचं होईल ते यांचं होईल, हा पर्याय आपल्याला नेहमीच उपलब्ध असतो. 4 लोकांचं होईल ते माझं होईल. एवढी पॉलिटेक्निक मधली काय 800 मुलं आहेत, अजून इंजिनिअरिंग मधली मुलं आहेत, सोलापूरच्या बाहेर पण मुलं आहेत, जगभर मुलं आहेत, त्यांचं काय होणार ते माझं होईल. ते काय शेवटी आपण इंडियन फिलॉसॉफी त्याच्यामध्ये आणतो. आपण म्हणतो की सगळं जगही नश्वर आहे, काय घेऊन जातो आपण वर, काही नाही, सगळं इथंच सोडून जायचं आहे. तर काय 90% काय आपण आई वडिलांना सांगतोय. काही वेळा आई वडील म्हणले अरे तू अभ्यास केला असता तर तुला 90% पडले असते. मग आपण आईला सांगतो अगं जग हे नश्वर आहे, 80% काय 90% काय, यांनी काय होणार आहे शेवटी हे सगळं. तर इतक्या फिलॉसॉफीवर पण जाऊ नका. आपल्याला रोखठोक व्यवहार करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला इंडिकेटर्स आहेत. आपण जर पुढे गेलो तर हे किती लोकांना माहिती आहे याची मला कुतूहल आहे बरं का. मागच्या वर्षी 2024 मध्ये पूर्ण सगळं सत्र संपल्यानंतर IIT बॉम्बे, मी IIT बॉम्बेचे डायरेक्टर्स आहेत, ते माझे चांगले मित्र आहेत. IIT बॉम्बेच्या म्हणजे आपल्या देशातली प्रीमियर इन्स्टिट्यूट, त्याच्यातल्या एलिजिबल मुलांमुलींपैकी 25% लोकांना जॉब्स मागच्या वर्षी मिळालेले नाहीत. हे किती लोकांना माहिती आहे? 1 2 3 4 काही झालं तरी 10च्या वर आकडा नाहीये. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही तुम्ही मला सांगा. आपण कुमठे इथे SPM पॉलिटेक्निक मध्ये बोलतो आणि आपण म्हणतो की आपल्या देशातली महाकाय विशाल देशाच्या सगळ्यात बेस्ट इन्स्टिट्यूटचे 25% लोक जे एलिजिबल आहेत, ज्यांना नोकरी हवी आहे, त्यांना मिळाली नाहीये मागच्या वर्षी. मग आपण काय भ्रमात आहोत की आपण एकदा पॉलिटेक्निक झालो की आपल्याला जॉब मिळणार आहे, आणि का? त्यामुळे आपल्याला खूप सावध राहायला लागणार आहे. घाबरून जायचं कारण नाहीये, पण सावध राहायला लागणार आहे. गाफीलपणा नको आहे. हे सगळे न्यूज आपल्याला जागे करणारे आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनी सांगितले 86 मिलियन जॉब्स हे 2025 म्हणजे आता ऑलमोस्ट निम्म्याहून पुढे आलो आपण, त्याच्यामध्ये संपणार आहेत असं म्हटलंय. मग आपण भेटायचंच कशाला? जर का हे सगळं एनिवे होणार असेल तर आता घरीच जाऊया ना. मग तर पुढचा जो ब्लॉक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की पण काही जॉब्स असे तयार होणार आहेत ज्याच्यासाठी आता ट्रेनिंगच नाहीये. मला खूप काय आवडलं माहितीये का, आणि मी काय म्हणजे तुमच्याच कॉलेजची तुमच्याकडे मार्केटिंग करत नाहीये, तुम्ही ऑलरेडी या कॉलेजमध्ये आहात. काल मानेजी यांच्याबरोबर आमची भेट झाली आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की समजा आपल्याला एखादा कोर्स सुरू करायचा असेल तर आपण त्याच्यामध्ये नेमकं काय करायला पाहिजे. त्याच्यावर आमचं जे काल त्यांच्याही बोलण्यामध्ये उल्लेख आला की अर्धा तास आम्ही भेटलो तेव्हा, की खरोखर इंडस्ट्रीला काय हवंय ह्याच्या बाबतचा विचार करून ट्रेनिंग देणाऱ्या ज्या काही मोजक्या संस्था आमच्या पाहण्यात आल्यात त्याच्यामधली सर तुमची एक संस्था आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि मला वाटतं की हे बहुधा त्यांच्याकडे जेनेटिक डिफेक्ट म्हणून आलेलं आहे. पाटील सरांच्या बोलण्यामध्ये पण आलं की दादा सुद्धा जेव्हा संस्था सुरू करत होते त्यावेळेला सुद्धा त्यांनी पंचक्रोशीत असणाऱ्या बिझनेस बरोबर आधी टायअप केला आणि उद्योग आणि शिक्षण याची सांगड घातली. ते जे काही जेनेटिक डिफेक्ट आहे तो आलेला असला पाहिजे म्हणून हे होतंय. ते खूप महत्वाचं आहे की इंडस्ट्री बरोबरचं टायअप असणं. आणि म्हणून तिथे आपल्याला दिसेल 97 मिलियन नव्या प्रकारचे जॉब तयार होणार आहेत. त्याच्याविषयीचं शिक्षण आपण आत्ता घेऊ शकत नाही आहोत कारण ते काय आहे हेच माहिती नाहीये. ते आपण आपलं घेऊ शकतो असं मी तुम्हाला सांगतोय. पॉलिटेक्निकमध्ये उत्तम काम करायचं, तिथे चांगले टक्के मिळवायचे आणि तरी सुद्धा ॲडिशनली काहीतरी करायचं. ते काय करायचं आहे आपण बघू. पण हे सगळं आपल्याला लागणार आहे. डेटा सायंटिस्ट आणि सायबर सिक्युरिटी याच्यामध्ये भारताला जेवढे लोक लागणार आहेत तेवढे मिळत नाही आहेत. माझ्या ज्या मित्रमैत्रिणींच्या कंपन्या आहेत इथं आहेत, भारताच्या बाहेर आहेत, ते लोक म्हणतात आम्हाला चांगले लोक मिळत नाहीत. आणि कुठल्याही कॉलेजमध्ये गेलं तर लोक म्हणतात तिथले की आमच्या मुलांकडे चांगले स्किल्स आहेत पण त्यांना जॉब मिळत नाहीत. आहे की नाही? दुर्दैवाची परिस्थिती आहे. म्हणजे संपूर्ण सागरात आहोत आपण पण प्यायला पाणी नाहीये, ही स्थिती आहे. त्यामुळे आपल्याला काम आपलं वाढतं. समजा आपण पुढे गेलो तर मी तुम्हाला म्हटलं की इनॅक्शन म्हणजे आपण काहीही करायचं नाही हा पर्याय सतत आपल्याला खुला असेल. आळस हा खुला असतोच आपल्याला. हे केलं तर काय होईल याची बरीचशी उदाहरणं मी दिली आहेत, पण माझ्या मते ही व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवर बऱ्याच लोकांनी वाचली असणार आहेत की कोडॅक नावाची कंपनी कशी बंद पडली किंवा हर्ट्ज आणि एव्हिस कशी बंद पडली वगैरे वगैरे. आणि त्यानंतर आता डीप सीक आलंय, चॅट GPT आलंय, त्याच्यानंतर मग डीप सीक आलं.
30 नोव्हेंबर 22ला ChatGPT रिलीज झालं आणि त्याच्यानंतर 2 वर्षानंतर डीपसीक चायनामधनं आलं. आता आपण भारत जेन ह्याच्यामध्ये काम करतोय. भारत जेनमध्ये काम करण्याची मला संधी NSDCनी दिलेली आहे. आपणही त्याच्यावर काम करतोय. हे सगळे ज्याला लार्ज लँग्वेज मॉडेल्स असं म्हणतात, त्याचा हा झालेला उदय आहे. आणि डेटा सायंटिस्टचं शॉर्टेज आहे. त्यामुळे AI/ML असं करण्यापेक्षा AI/DS केलेलं केव्हाही चांगलं. हे तुम्ही पण कोर्सेस निवडताना, इलेक्टिव्स निवडताना विचारात घ्यावं असं मी सांगेन. सायबर सिक्युरिटी याचं सिव्हिअर शॉर्टेज आपल्या देशामध्ये आहे. आणि चीनमध्ये ज्यांच्याशी आपण टक्कर घेणार आहोत, ह्या देशाच्या मध्ये 5वी-6वीतली मुलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकतायत गेली 10 वर्ष. आणि मला कसं कळलं तर 2018 मध्ये म्हणजे 7 वर्षापूर्वी मी एक इंडस्ट्री 4.0 याच्याविषयी काही लेख लिहावे असं मला लोकमतनी सुचवलं होतं, लोकमत वृत्तपत्र. आणि त्यांनी सांगितल्यावर मी 6 लेख दिले, ते छापून आले. आणि त्याचं वाचल्यानंतर लोकमतनी मला असं कळवलं की आमच्याकडे एक पोतं भरून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आया बहिणींची पत्र आलेली आहेत की हे काय आहे हे आम्हाला अधिक डिटेलमध्ये सांगा. हे मी 2018ची गोष्ट सांगतोय, कारण आमच्या मुलांचं भवितव्य त्याच्यामध्ये दडलेलं आहे. आणि म्हणून आपण ही लेखमालाच करूया आणि वर्षभर करूया. ती तशी झाली आणि त्याच्यातनं आम्ही हे पुस्तक तयार केलं. त्याचं नाव आहे इंडस्ट्री 4.0. इंडस्ट्री 4.0 ही संज्ञा किती लोकांना माहिती आहे? हात वर करा. मग अशी पाटील सरांनी त्याचा उल्लेख केला आणि मला असं दिसतंय की साधारण 10 लोकांना माहिती आहे. इंडस्ट्री 4.0 याचं शिक्षण चीनमध्ये 5वीच्या मुलांना गेली 10 वर्षे दिलं जाते. आणि मी 27 वर्ष अस्तित्वात असणाऱ्या एका चांगल्या पॉलिटेक्निकमध्ये, जिथे ज्याला NBA ॲक्रेडिटेशन A मिळालेलं आहे, तिथं विचारतोय सोलापूरसारख्या शहरात की इंडस्ट्री 4.0 किती लोकांना माहिती आहे. तर एवढ्या 800, 600, 700 लोकांच्या मध्ये फक्त 10 हात वर होत आहेत. आपल्याला काळजी करायला नको? आपण म्हणतो की आपण चीनशी टक्कर घेणार आहोत. आणि हे जेव्हा लिहिलं त्याच्यानंतर मी डॉक्टर रघुनाथ माशेलकर, सगळ्यांना नाव माहिती असणार आहे, त्यांना ईमेल टाकली की तुम्ही सर ह्याच्यासाठी मला प्रस्तावना द्यावीत अशी माझी विनंती आहे. काही कारणांनी त्यांच्याबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली होती, त्यामुळे ओळख होती. पण मी ती मेल पाठवली आणि विसरून गेलो. पद्मविभूषण असणारा माणूस एका कुठल्या तरी मुलांनी पाठवलेलं ईमेल की मला प्रस्तावना द्या, काय लक्ष देईल, त्यांना वेळ तरी असेल का? मी सोडून दिला ना. त्या दिवशी संध्याकाळी मला माशेलकर सरांचा फोन आला आणि ते म्हणले की उद्या सकाळी 11 ते 12 मी तुझ्यासाठी वेळ ठेवली आहे. 2-2 महिने लागतात, त्यांचं आधी प्रायर अपॉइंटमेंट घ्यायला लागते. ते म्हणले उद्या 11 ते 12 माझ्या ऑफिसला ये, महत्त्वाचं काम केलंयस, प्रस्तावना तर मी देणारच आहे, उद्या बोलू. मी गेलो तेव्हा त्यांनी प्रस्तावना रात्री जागून लिहिलेली इंग्लिश आणि मराठी दोन्ही माझ्यासमोर ठेवली आणि ते म्हणले ह्याच्यात काही चुका असतील तर सांभाळून घे. म्हणलं सर तुमची काय चुका मी सांगणार. ते म्हणले मी भारत सरकारला हे सांगतो आहे की इंडस्ट्री 4.0 याविषयी आपण पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग कॉलेज याच्यामध्ये जागरूकता केली पाहिजे. कारण मला रोज दिसतंय जेव्हा जेव्हा जातोय तेव्हा की चीनमध्ये कोळी मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना इंडस्ट्री 4.0 माहिती आहे आणि भारत देशातल्या अत्यंत हुशार ग्रामीण किंवा शहरी मुलांना त्याची कल्पनाही नाही. हे देशासाठी घातक आहे आणि म्हणून आपल्याला हे करायला पाहिजे. तर ते मराठीमधलं पहिलं पुस्तक म्हणजे हे. आणि म्हणून ते म्हणले प्रस्तावना तर मी देतोच, याच्यानंतरचं जे पुस्तक आहे ते तुमच्या सोलापूरमधल्याच अच्युत गोडबोले यांनी लिहिलेलं आहे. आणि 2च पुस्तक आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स या म्हणजे इंडस्ट्री 4.0 या महत्त्वाच्या विषयावर फक्त 2 पुस्तक आहेत, त्यातलं हे पहिलं पुस्तक आहे. आणि अजूनही 1-2 पुस्तकांविषयी मी उल्लेख करणार आहे. ही पुस्तकं आम्ही आत्ता घेऊन आलेलो आहोत. ही आम्ही विकायला आणलेली आहेत. तुम्ही म्हणाल की हा अत्यंत पुणेरी माणूस दिसतोय की आता एवढी 800 लोक मिळाली आहेत तर चला मार्केटिंग करून टाका. जातात कुठे आता? तर हा मार्केटिंगचा भाग नाही आहे. मी काल मानेजींना पण सांगितलं की हे पुस्तक छापायला आम्हाला 97 रुपये खर्च येतो. आम्ही ते 100 रुपयाला गेली 6 वर्ष विकतोय. आणि का असं विकतोय? आम्हाला यातनं कॉन्शियसली प्रॉफिट नको आहे. आम्ही ठरवलं आहे. कारण जर का हे पुस्तक 150-200ला विकलं तर काय 50-100 रुपये माझ्या खिशात जातील. पण या किमतीला आपल्या महाराष्ट्रामधल्या
खेडेगावातल्या ज्या लायब्ररीज आहेत त्या हे पुस्तकं घेत नाहीत. आणि त्यांनी जर हे घेतलं नाही तर महाराष्ट्र सरकारचा रिपोर्ट सांगतो की एक पुस्तक 15 मुलं ऑन अन ॲव्हरेज वाचतात. ती 15 मुलं हे वाचणार नाहीत आणि ते जे नुकसान आहे ते माझ्या मते खूप मोठं आहे. म्हणून हे आम्ही 100 रुपयाला विकतोय. आणि त्याची आता 12वी आवृत्ती आहे. म्हणजे हे मराठी बेस्ट सेलर आहे आणि ह्याच्या 20,000 कॉपीज खपलेल्या आहेत. मी इथं खपवायला आलेलो नाही आहे. तुम्ही शेअर करा आणि विकत घेऊन वाचा. तुम्ही वाचा हे सांगण्याला आलो आहे मी. हे वाचलं नाही किंवा या प्रकारचं ज्ञान घेतलं नाही तर आपण या जगामध्ये टिकणार नाही हे सांगायला आलो आहे मी. आणि म्हणून चीनचं उदाहरण आपल्या समोर आहे. 10 वर्ष 15 वर्ष झाली ती लोक हे शिकतायत आणि वी हॅव टू बी केअरफुल अबाउट दिस. समजा आपण पुढे गेलं तर आपण हे करू शकू का? इंडस्ट्री 4.0 करू शकू का? अतिशय छान उदाहरणं पाटील सरांनी दिली, मला खूप आवडली. माझ्याकडे पण त्याच्यामध्ये ॲड करता येतील अशी सुदैवानी गेल्या 10-15 वर्षातली उदाहरणं आहेत. काही लोकांना तर मी मेंटर केलेलं आहे. गडचिरोलीमधल्या 3 मुलींची गोष्ट मला आठवली की ज्याच्यामध्ये आम्ही एक मशीनचं पॅटर्न फाईल केलं. त्या मुलींच्या आया ते वर्णन करत होते तशा पाड्यामधल्या आहेत आणि अशिक्षित आहेत आया, पण त्यांचं पॅटर्न फाईल केलं आणि त्यांना चांगले जॉब्स मिळाले ते पॅटर्नच्या बळावर. आणि ते कसं झालं त्याची स्टोरी सांगण्याची आपल्याला वेळ नाही म्हणून, पण खरोखरच सर जे म्हणत होते की ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्रचंड टॅलेंट भरलेली आहे आणि ती टॅलेंट आम्ही बघतो ना. एक पॅटंट मी एका पुण्यामधल्या कंपनीचं फाईल केलं, ते मिळालं. त्या कंपनीला जी 5-6 फाईल केली त्याच्यातलं एकच मिळालं आणि ते ज्यांनी फाईल केलं होतं त्याचा उद्गाता होता तो डिप्लोमा होल्डर होता, इंजिनियर नव्हता. त्यामुळे हे तुम्हालाही करता येणार आहे आणि माझा आग्रह आहे तुम्ही करा. हे केलं तर आपण 5% मध्ये येणार. आजकाल इंडस्ट्री फक्त थिओरिटिकल प्रश्न विचारणार नाहीये. थर्मोडायनॅमिक्सचे प्रिन्सिपल सांगा, न्यूटन्स लॉज काय आहे सांगा, हे सगळं जुनं पुराणं झालं. आता ते तुम्हाला सांगणार आहेत की हा आमचा आजचा रोजचा प्रश्न आहे, हा तुम्ही कसा सॉल्व्ह कराल. आणि आपली विकेट उडणार, कारण आपल्याला हे शिकवलेलंच नाहीये. म्हणून आपल्याला जे करायचं त्याची जर का आपण जाणीव आज इथून घेऊन गेलो आणि थोडीशी भीती घेऊन गेलो तर तुम्ही मला अतिशय खुश कराल. मला असं वाटेल की आपण काहीतरी कारणी लावला आपला 1 तास तुमचा आणि माझा. आणि म्हणून आपणही हे करू शकतो. ह्याचं सगळ्यात बेस्ट उदाहरण मी तुम्हाला देतोय. UPI आपण सगळे आता रोज आणि सर्रास वापरतो. पार्किंग लॉटमध्ये 5 रुपये द्यायचे असतील तर तिथला कर्मचारी सुद्धा तुम्हाला सांगेल की तुम्हाला 5 रुपये द्यायचे तर नाणं बिणं देऊ नका, जीपे करून टाका, भीम ॲप वापरा, काहीतरी. UPI हे तंत्रज्ञान तुम्हाला गंमत वाटेल पण जगामध्ये नाही आहे. जर्मनीचा जेव्हा एक मिनिस्टर दिल्लीमध्ये आला होता 2 वर्षापूर्वी, त्यावेळेला त्यांनी हे तंत्रज्ञान दिल्लीच्या बाजारामध्ये जाऊन बघितलं आणि तो थक्क झाला. ही पेपरात आलेली न्यूज आहे, कपोतकल्पित नाही आहे. तो म्हणला हे तंत्रज्ञान आमच्याकडे नाही, आम्हाला क्रेडिट कार्ड नाही तर कॅश लागते आणि तुम्ही नुसतं मोबाईलवरनं करू शकता. आणि ॲक्च्युली होतं, याच्यात फसवणूक नाही. आत्ता UPI हे फ्रान्समध्ये वापरलं जात आहे, सिंगापूरमध्ये वापरलं जात आहे, व्हिएतनाम, कंबोडिया, युरोपमधले काही देश याच्यामध्ये वापरलं जात आहे आणि हे तंत्रज्ञान आपलं आहे. त्यामुळे असं अजिबात समजू नका की आम्ही कुमठेमधले आहोत आणि आम्ही पॉलिटेक्निकमधले आहोत, सबब आम्हाला काहीही करता येणार नाही. हा भ्रमच आहे आणि तो जितक्या लवकर तुम्ही मोडाल आणि त्या पहिल्या 5% जाण्याचा प्रयत्न कराल तेवढं तुम्ही AI वर मात करणार आहात. पुढचं जर आपण बघितलं तर TCSनी सांगितलेली बातमी ती आपण सोडून देऊ. पुढचं जर आपण बघितलं, आता यापेक्षा अजून काय मला तुम्हाला वेगळं सांगता येणार नाही. तंत्रज्ञान भारतात कुठपर्यंत पोहोचलंय याचं उदाहरण आहे. मला माहित नाही किती लोकांनी ही लोकसत्तामध्ये बातमी वाचली आहे. भिकारी लोकल मधला तो सांगतोय की तुम्हाला मदत त्याला करायची आहे तर तो म्हणतो कॅश बिश देऊ नका, हा माझा QR कोड. आता यापेक्षा आपण काय सांगणार की भारतात तंत्रज्ञान आहे का नाही. आपली शैक्षणिक पातळी त्यापेक्षा थोडी वर आहे एवढं मान्य आहे तुम्हाला. मग आपल्याला तंत्रज्ञानाचं काय वावड आहे. त्यामुळे विचार करा. समजा आपण पुढे गेलो, पुढे जाऊया आपण. इंडस्ट्री 4.0 म्हणजे काय याचं मी तुम्हाला अक्षरशः काही सेकंदात फक्त वर्णन करतो, कारण ते तुम्हाला माहिती नाही असं दिसलं. 10 लोकांचं माहिती असतं तर आपण हे पण स्किप केलं असतं. कारण मी म्हटलं तसं 4 वर्षाचा कोर्स आहे. अहो
तो 40 मिनिटं आणि 60 मिनिटामध्ये कसा बसवणार ना. 4 आवर्तनं आहेत, औद्योगिक क्रांतीची 4 आवर्तनं, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. ते पहिलं आहे ते स्टीम इंजिन, दुसरं आहे ते मास प्रोडक्शन म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, तिसरं म्हणजे की इलेक्ट्रॉनिक्स, आणि चौथं म्हणजे आपण ज्याला AI म्हणतो ते. थोडक्यात सांगायचं तर ही 4 आवर्तनं वेगवेगळ्या टप्प्यामध्ये घडलेली म्हणजे इंडस्ट्री 4.0चा उदय. त्याच्यामध्ये असणारे तंत्रज्ञानं जर आपण बघितली तर ही सगळी 9 तंत्रज्ञानाचा समुच्चय, कॉन्फ्लुएन्स ऑफ 9 टेक्नॉलॉजीज, याच्यामुळे आपण म्हणतो इंडस्ट्री 4.0 हे अस्तित्वात आलं. त्याच्यामध्ये जसं पाटील सर मगाशी म्हणले तसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे त्या सगळ्याला बांधणारा एक धागा आहे. आणि हे सगळं ह्याच्यामध्ये लिहिलेलंच आहे, त्यामुळे तुम्ही हे विकत घेऊन वाचालच असे मी एक अत्यंत पुणेरी सल्ला तुम्हाला देतो. याच्यावर मी आणि त्यामुळे फार वेळ देत नाही. पण इंडस्ट्री 4.0 आपल्याला समजलंच पाहिजे आणि पॉलिटेक्निकमध्ये तर नक्कीच समजलं पाहिजे. आपण जर पुढे गेलो तर आपल्याला करायला काय पाहिजे आणि जग कसं बदलत आहे, तर सायबर आणि फिजिकल हे 2 विश्व वेगळी होती. मूर्त आणि अमूर्त हे वेगळं होतं. मूर्त आणि आभासी जग हे वेगळं होतं पूर्वी, आता ते एकत्र आलेलं आहे. पूर्वीचे रीडिंग, रायटिंग, अरिथमॅटिक असे जे 3 प्रिन्सिपल्स होती शिकण्याची, ती बदलून आता इंटरॅक्टिव्ह, इंडिव्हिज्युअलाइज आणि इंटरडिसिप्लिनरी अशी झालेली आहेत. या गोष्टींवर आपल्याला काम करायचं आहे. आणि नोईंग वर्सेस डुईंग, मानेजी सरांच्या बोलण्यामध्ये पण आलं की आमचं काल बोलणं झालं त्याच्यामध्ये नुसतं थिओरिटिकल नॉलेज आता लागणार नाही आहे, उपयोगी पडणार नाही आहे, पुरेसं ठरणार नाही आहे. ते आपल्याला डुईंगमध्ये कन्व्हर्ट करणं आवश्यक राहील. त्यामुळे नोईंगवरनं डुईंगवर आपल्याला जायला पाहिजे. आपण पुढे जर बघितलं तर हा भाग मी तुम्हाला नुसतंच त्याचं वर्णन करतो की मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये पण हे आलेलं आहे, सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये पण आलं आहे. नाशिकमध्ये एक व्हेजिटेरियन रेस्टॉरंट आहे आणि त्याच्यामध्ये एक सर्व्हर येते, ती एक रोबॉट आहे. आणि ती रोबॉट तुम्हाला विचारते की तुम्हाला काय हवं आहे, तुम्ही जी सांगितले ती ऑर्डर घेऊन जाते आणि तुम्हाला जे हवं आहे ते आणून देते. आणि असं एक रेस्टॉरंट आहे म्हणून मी ते भेटायला गेलो होतो त्या माणसाला आणि त्याला विचारलं की हे खूप महागात पडलं असेल, ही काय गंमत म्हणून तू केलं? तो म्हणला नाही, ही जी रोबॉट आहे ही मला पडली 2-2.5 लाखाला आणि ही जे काम करते ते न थकता करते, कधीही सुट्टी मागत नाही. घरी सासूबाई आल्यात म्हणून मी आज येत नाही म्हणत नाही, मला TADA द्या म्हणत नाही, काय नाही, बॅटरी चालू की ही चालू, संपलं. म्हणले 6 महिन्यामध्ये पैसा वसूल आहे. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती, पेबॅक पिरियड किती? 6 महिने. त्याच्या पुढे माझा सगळा प्रॉफिट आहे. आता विचार करा, ही गंमत आहे आणि गंमतच आहे त्या आत्तापुरती. त्यांना मी विचारलं की मग हे खूपच छान आहे. ते म्हणले बरोबर आहे, ह्याने फायदा तर मला झालेलाच आहे, पण आमच्याकडे फुटफॉल पण वाढलाय, आमच्याकडे येणारी लोक नॉव्हेल्टीसाठी जास्त येतात. तुम्ही कुठनं आलात? म्हटलं मी पुण्याहून आलो. बघा म्हणले, नाही तर तुम्ही आला असतात का माझ्याकडे? बरोबर आहे त्यांचं म्हणणं. त्यामुळे लोक पण येणारी वाढली, ग्राहक वाढले आणि पैसे पण वाचले. विचार करा, कोणताही बिझनेसमन हे करणार नाही का? मग पैसे पण वाचत आहेत आणि लोक पण जास्ती येत आहेत, ग्राहक जास्ती येत आहेत. मग असं जर झालं तर जी लोक आत्ता हे काम करतायत सर्व्हर म्हणून, त्यांचं काय होणार? आणि त्यांच्या घरच्या लोकांचं काय होणार? त्यांच्यावर अवलंबून आहेत ना, फॅमिलीज त्याच्यावर अवलंबून आहेत. आणि त्यामुळे आपल्याला ह्याच्यावर विचार करायला पाहिजे. आपण जर पुढे गेलं तर हे पण आपण स्किप करूया. बिफोर आय टेल यू काय करायचं, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की सर्व क्षेत्रांमध्ये याचा इम्पॅक्ट होतोय. आपल्याला असं समजायला नको की कॉमर्समध्ये याचा इम्पॅक्ट होत नाहीये. आणि मानेजींच्या बोलण्यामध्ये उल्लेख झाला, चार्टर्ड अकाउंटंट आहेत, त्यांनी ओळख करून देताना सांगितलं चार्टर्ड अकाउंटंट आहेत. आत्ता ICAI म्हणून जी तुमची अपेक्स बॉडी आहे त्यांच्यामध्ये मला बोलवलं होतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा CA मध्ये कसा इम्पॅक्ट होतोय. मला माहिती आहे की तुम्ही सगळी पॉलिटेक्निकची लोक आहात, पण हे सांगण्याचं काही विशेष कारण आहे. नाही तर म्हणालो आम्ही तर CA नाही होत, हे कशाला दाखवत आहे? हे दाखवण्याचं कारण मी तुम्हाला सांगेन. फायनान्समध्ये पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रचंड इम्पॅक्ट आहे. माझी जेव्हा जगभर या विषयावर बोलणं असतं त्यावेळेला पहिल्या 2 रांगांमध्ये नेहमी CA बसलेले असतात आणि ते येऊन विचारतात की सगळं फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स हे आता डिजिटल होत चालली आहेत आणि त्यामुळे आम्हाला काम कमी होत चाललंय, तर अजून 10 वर्षांनी आमच्याकडे काम नसेल तर आम्ही काय करायचं?
हे सीएंना पडलेले प्रश्न आहेत, प्रॅक्टिसिंग सीए जे 20 वर्ष 25 वर्ष चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम पाहतायत, काम करतायत. आपण जर पुढची स्लाइड बघितली, चार्टर्ड अकाउंटंट युजेस ChatGPT टू क्लिअर CA इंटर अँड फायनल एक्झाम विथ एक्झम्पशन. चार्टर्ड अकाउंटंटची परीक्षा त्यांना विचारा किती अवघड असते. 7 ते 8% पासिंग रेट आहे, तेही खूप जास्ती म्हणायचा, त्याच्याही पेक्षा कमी 4%ला. ह्यांनी जेव्हा झाले तेव्हा बहुतेक 4% होता. हे ChatGPT करू शकतोय आता. त्यामुळे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर ChatGPT हे सगळं करू शकतो तर मला जिवंत CA कशाला पाहिजेत. आणि हा कळीचा मुद्दा आहे. आपण जर पुढे गेलं तर आता मी ज्याचं वर्णन केलं त्या ICAI इनोव्हेशन समिट पुण्याला झालं. त्याच्यामध्ये जगभरात भारतभरातले उत्कृष्ट CA यांना बोलवलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये मला त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला कोर्स करिक्युलममध्ये AIचा वापर करायचा आहे, तर त्याचं काही करिक्युलममध्ये मदत करा. आणि जाहीर झालंय आता की CA अभ्यासक्रमात AIचा समावेश आहे. CA मध्ये, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये नाही म्हणते मी नुसतं. आपण जर पुढे गेलं, हे चित्र मी तुम्हाला दाखवतोय. हे चित्र एडमंड डी बेलामी नावाचं चित्र आहे. आणि हे चित्र एका ऑक्शन म्हणजे लिलाव, त्याच्यामध्ये पहिली बोली त्याची लागली $10,000. आणि हे चित्र फायनली विकलं गेलं ते $4,32,500, $500,000, $4 कोटी रुपयाला हे चित्र विकलं गेलं. या चित्रात $2 वर काय आहे हे मला अजून कळलेलं नाहीये. मला चित्रकलेतलं काहीही कळत नाही, हे तुम्हाला कळलं असेल एव्हाना. पण तुम्हाला जर कळलं की ह्याच्यात काय फार विशेष आहे तर मला सांगा, मी तुमच्या पायाशी बसून समजून घेईन. ते मला नाही समजलेलं हे अजून. पण मुद्दा हा आहे की कोणाला तरी वाटलं की ह्याची किंमत $4 कोटी रुपये, ती त्यांनी दिली. आणि तो म्हणला की मला चित्र द्या, हा चेक $4 कोटीचा, आणि हे उत्कृष्ट चित्र काढणाऱ्या माणसाला मला भेटायचंय. तो जो कॉर्डिनेटर होता त्यांनी तो चेक घेतला, चित्र दिलं आणि म्हणला, सर गडबड अशी आहे की हे जिवंत माणसाने काढलेलं चित्र नाही, या इक्वेशनवरनं काढलेलं चित्र आहे. विचार करा, तुम्ही एका इक्वेशनला $4 कोटी रुपये मोजले. मी जर असं काही केलं असतं तर मी जमिनीकडे पाहून म्हटलं असतं, धरित्री माते मला पोटात घे. काहीच्या काही आहे. मूळ मुद्दा हा नाहीये की 4 कोटी का 2 कोटी. मूळ मुद्दा हा आहे की ज्याचा उभा जन्म चित्रकला म्हणजे काय हे समजण्यात आणि ते ओळखण्यात आणि पारखण्यात गेला, अशा व्यक्तीला सुद्धा आता कळेन असं झालेलं आहे की एखादं चित्र हे AIनी काढलंय का माणसाने काढलंय. हे जर कला क्षेत्रामध्ये होत असेल तर आपण पॉलिटेक्निकमध्ये विचार करायला नको. पुढचं उदाहरण घेतलं तर लॉ मध्ये 4-5 महिन्यापूर्वी पुण्यामध्ये झालेल्या एका संपूर्ण लीगल टीमच्या साठी, म्हणजे तेव्हा केंद्रीय मंत्री आले होते आणि तेव्हा मला त्यांनी बोलायला सांगितलं होतं की लॉ मध्ये AIचा वापर कसा होतोय आणि व्हावा. तर भारत सरकारनीच 3 वर्षापूर्वी केलेल्या एका AIच्या सिस्टीमचा उल्लेख मी केला आणि अशीच 1200-1300 लॉयर्स, लीडिंग लॉयर्स पुण्यामधले बसले होते. त्याच्यातल्या 10 पेक्षा जास्ती लोकांना त्या प्रणालीचं नाव सुद्धा माहिती नव्हतं. ही आपल्या देशाची स्थिती आहे AI मध्ये. हे मी पुण्यातलं सांगतोय. बार काउन्सिल पुणे, ज्याच्यामध्ये स्वतः महान विद्वान बाबासाहेब आंबेडकरांनी काही दिवस काम केलं, अशा बार काउन्सिलमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सची भारत सरकारनीच तयार केलेली प्रणाली आपल्या वकिलांना माहिती नाही. ही फारच गंभीर बाब आहे. तर तिथेही त्याचा उपयोग आहे. समजा आपण एंटरटेनमेंट इंडस्ट्री घेतली तर सोरा नावाचं टूल किती लोकांना माहिती आहे? इथं बसलेला तुम्ही चेक करू शकता. सोरा 1-2. सोरा हे ओपन AIनी, म्हणजे ज्यांनी ChatGPT काढलं त्यांचंच हे तंत्रज्ञान आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉम्प्ट दिलात की त्याचा व्हिडिओ तयार होतो. असे आपल्याला सिनेमे तयार करता येतील आणि तुम्ही म्हणाल त्या कास्टनी तयार करता येईल. मी तुम्हाला हे सांगतोय, ही परत कपोलकल्पित गोष्ट नाही आणि मी काहीतरी भरकटत चाललोय असंही नाही. मी तुम्हाला ठामपणे सांगतोय, अजून 10 वर्षानंतर तुमच्यापैकी काही लोक तुम्हाला आवडत्या असणाऱ्या नटनट्या घेऊन एखादा सिनेमा काही ₹100 तयार करू शकाल. कोटीच्या कोटी उडण्याची गरज राहणार नाही. आणि हे मी जे काय म्हणतोय याला का बेसिस काय तो पुढचा सांगतो तुम्हाला. समजा आपण याच्या पुढे गेलं
पुढच्या स्लाइडला ऑस्कर सगळ्यांना माहिती आहे, ऑस्कर अवॉर्ड्स असतात इंटरनॅशनल. ऑस्कर अकॅडमीनी 2 महिन्यापूर्वी जाहीर केलं आहे की जर का कोणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साह्याने अथपासून इतीपर्यंत म्हणजे कास्ट, सिनेमॅटोग्राफी, स्क्रिप्ट, डायरेक्शन सगळंच, लाईट्स, स्पेशल इफेक्ट्स सर्व AIच्या माध्यमातून केलं, अथपासून इतीपर्यंत, बिगिनिंग टू एंड जर केलं तर ती एंट्री आम्ही व्हॅलिड एंट्री धरू, असं ऑस्कर अकॅडमीनी सांगितलंय आता. आणि हे जणू कमी, परवाची न्यूज तुम्ही वाचलीत की नाही मला माहिती नाही, पण चिरंजीवी हनुमान किती लोकांनी हे वाचलंय? माझा खूप आग्रह आहे तुम्हाला, आपण जे काय 40 मिनिटं एकमेकांना ओळखतो त्याच्यावरनं मी तुमच्याकडे हट्ट धरतोय, न्यूजपेपर वाचत चला. आजचं GST आणि चिरंजीवी हनुमानवरनं मी जरा दचकलेलो आहे, हे मी तुम्हाला सांगतो की नुसतं पॉलिटेक्निकच्या विषयांनी आता यापुढे जॉब मिळणार नाहीत. ते तर उत्तम करायचेच, पण न्यूजपेपर पण वाचायचंय. चिरंजीवी हनुमान या नावाचा पहिला भारतातला AI बेस्ड मूव्ही तयार होतोय. तो 2026 मध्ये रिलीज होणार आहे. त्याची सुरुवात झाली, त्याची काय म्हणू आपण कोनशिला कार्यक्रम आत्ता झाला. म्हणजे आपणही कुठे मागे नाहीत. आणि या इंडस्ट्रीमध्ये पण आता अनेक लोक, अमिताभ बच्चन पासून ते लेखकांपर्यंत सगळी लोक भीती एक्सप्रेस करतायत की आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आमच्या कामावर, आमच्या स्किलवर गदा येते. आपण जर पुढे गेलं तर अजून एक उदाहरण आहे. आपण अशी अनेक उदाहरणं पाहू शकतो, वेळेच्या अभावी मी तुम्हाला दाखवत नाहीये. शेती क्षेत्रामध्ये बरेच वेळा मला हा प्रश्न विचारला जातो की हे सगळं तुमचं समजा अगदी कॉमर्समध्ये म्हणा, फायनान्समध्ये म्हणा, मॅन्युफॅक्चरिंग, मेडिसिनमध्ये तर म्हणाच, पण बाकी शेतकरी शेती क्षेत्रामध्ये याचा कसा काय इम्पॅक्ट होईल? तर असंख्य ऑलरेडी उदाहरणं आहेत. मायक्रोसॉफ्ट आणि आंध्र प्रदेशनी शेती क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल हे करून दाखवलेले आहेत. ते रिपोर्ट होऊन सुद्धा 6 वर्ष होऊन गेली. त्यामुळे आपण या भ्रमात राहायला नको की शेती आहे म्हणजे आपल्याला ह्याचा काही संबंध नाही. आणि त्याची जाणीव तुम्हाला इथं दिसेल की कुठला पक्ष किंवा कुठला नेता यापेक्षा सुद्धा AIच्या वापरासाठी कृषी क्षेत्रात 500 कोटी हा सरकारचा निर्णय आहे. शेवटी फोटो कोणाचाही असू देत, मुद्दा हा आहे की हे सरकार मान्य आहे आणि कृषी क्षेत्रामध्ये AI लागणार आहे याची जाणीव आणि त्याच्याबद्दलची ॲक्च्युअली उपाययोजना चालू आहे. सर्व राज्यांमध्ये म्हणायचं झालं तर महाराष्ट्र थोडा मागे आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. तामिळनाडू, तेलंगण, गुजरात, कर्नाटक याच्यामध्ये ज्या तऱ्हेचं ॲलोकेशन बजेटमध्ये होतं आहे AI साठी ते यापेक्षा जास्त आहे पर्सेंटेज वाईज. सो आपल्याला ह्याचा नक्की विचार करायला लागेल. आणि म्हणून आपण काय करायचं हे जर का आपण 20 मिनिटामध्ये बघितलं तर मी म्हणेन की आधी मुळामध्ये प्रश्न काय आहे तो समजावून घेऊ की 2025 मध्ये कोणती स्किल्स अक्रॉस द इंडस्ट्री लागणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल ॲनालिटिकल थिंकिंग आणि इनोव्हेशन आणि ॲक्टिव्ह लर्निंग आणि लर्निंग स्ट्रॅटेजी. ॲक्टिव्ह लर्निंग आणि लर्निंग स्ट्रॅटेजी म्हणजे कालच्या भाषणामध्ये माझे गुरु अविनाश धर्माधिकारी यांनी जे दुसरं त्रिसूत्रीमधलं सांगितलं ते म्हणजे स्वाध्याय. आणि हे त्यांनी सांगितलं नुसतं असं समजू नका. 40-45 वर्षापूर्वी मी त्यांचा विद्यार्थी होतो, तेव्हा मी 6वी मध्ये होतो. त्यांच्याकडनं इतिहास शिकण्याचं मला भाग्य मिळालं. 6वी मध्ये सगळं विषय शिकून झाल्यानंतर त्यांनी आम्हाला पर्याय दिला. 45 वर्षापूर्वी ज्या वेळेला भारतामध्ये याचे कुठे मागमूस पण नव्हता, त्यांनी आम्हाला वर्गात असं सांगितलं की आयदर तुम्ही रेग्युलर पेपर लिहा आणि त्याच्यावर तुम्हाला 100 पैकी मार्क मिळतील, किंवा तुम्ही तेव्हा आम्ही शिवाजी महाराजांचा इतिहास शिकत होतो, शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या बद्दलचा एखादा कल्पक प्रश्नाचा विचार करा आणि त्या प्रश्नाचं उत्तर लिहिणारं 15 पानं स्वतःच्या डोक्याने, ChatGPTने नाही, लिहा. या 2 पैकी कुठलाही एक पर्याय आधी सांगून ठेवा आणि त्याच्यावर तुम्हाला मार्क मिळतील. मी अर्थातच दुसरा पर्याय निवडला रेग्युलर पेपर लिहिण्याच्या ऐवजी. मी काय प्रश्न घेतला, शिवाजी महाराज झालेच नसते तर भारताच्या इतिहासात काय घडलं असतं. किती भयंकर कल्पना आहे नाही. ती कल्पना प्रश्न म्हणून मी घेतला आणि त्याच्यावर 15 काय मी 20 पानं लिहिली. ती माझ्याकडे अजून आहेत आणि ते सरांकडे सबमिट केलं आणि त्यांनी मला 106 मार्क दिले 100 पैकी. ते म्हणले की काहीतरी हटके विचार करणं ही
महत्त्वाची गोष्ट आहे आणि याच्यात काही चुका आहेत, परंतु तू स्वाध्याय केलेला आहेस. तू स्वतः इतिहास संशोधक मंडळाच्या लायब्ररीमध्ये जाऊन काहीतरी प्रयत्न केला आहेस, नुसतं पुस्तकी ज्ञान केलं नाही आहेस. म्हणजे धर्माधिकारी सर हे माझे नुसते वर्गातले शिक्षक नव्हते, ते माझे जीवनातले गुरु आहेत. त्याचं कारण मी म्हणतोय स्वाध्याय. आणि ते इथे नसताना मी हे तुम्हाला सांगतोय, त्यांना खुश करायला सांगत नाही. खुश करण्याची वेळ होऊन गेली, आता मी पण 60ला आलो. काय त्यांच्याकडनं आता मार्क मिळवणार आहे मी? काही नाही. मी तुम्हाला सांगतोय की असे गुरु मिळणं सुद्धा भाग्याचं लक्षण आहे. पण आता हे गुरु तुम्हाला वेगवेगळ्या इंटरनेटच्या सहाय्याने आहेत उपलब्ध. ते कुठले ते मी तुम्हाला उरलेल्या 20 मिनिटात 15 मिनिटात सांगणार आहे, ते हे सांगणार आहे. तर हे आपण करायचं आहे असा माझा तुमच्याकडे आग्रह आहे. विदाऊट दॅट यू विल जस्ट हॅव अ डिग्री, ती तुम्ही भिंतीवर लावाल आणि नोकरी नसेल. तुम्ही ठरवा काय करायचं आहे. आणि माझा आग्रह आहे की एवढी हुशार मुलं असतील, एवढ्या हुशार मुली असतील तर हे आपल्याला करायला हवंय. तर लर्निंग स्ट्रॅटेजी त्याच्याबरोबर जर आपण कोर स्किल्स 2030चे घेतले तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल चौथा क्वाड्रंट ब्लू कलरचा, जो लाईट ब्लू कलरचा आहे, की या पुढच्या 5 वर्षामध्ये नेमकं इंडस्ट्रीला काय हवं आहे आणि त्यानुसार आपण आपलं करिक्युलम म्हणजे इलेक्टिव्ह ठरवणे आणि आपलं एज्युकेशन ठरवणे हे आपल्याला केलं तर वी हॅव अ लॉट ऑफ स्कोप. त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल AI आणि बिग डेटा हे आपल्याला करायला लागणार आहे. क्रिएटिव्ह थिंकिंग करायला लागणार आहे. मोटिवेशन, एम्पथी, क्रिएटिव्हिटी, टॅलेंट मॅनेजमेंट आणि लर्निंग हे आपल्याला करायला लागणार आहे. तर या जर गोष्टी आपण करणार असू तरच आपण AIच्या काळामध्ये टिकणार आहोत. आणि म्हणून जर आपण बघितलं की एक उदाहरण मी तुम्हाला देतोय, 2009 मध्ये एक हेलिकॉप्टर आहे, त्याच्यामध्ये असणारा एक पायलट आहे आणि तो वरनं एरियल फोटोग्राफी करतोय. 2019चं चित्र काय आहे? ड्रोन आहे. क्लिअर अर्थ असा आहे की तो जो पायलट आहे हेलिकॉप्टरचा त्याला जॉब नाही आणि वरनं फोटोग्राफी करतोय त्या फोटोग्राफरला पण जॉब नाही. मग आता या दोघांनी काय म्हणायचं की आता सगळं संपलं जीवन? नाही. या फोटोग्राफर जो वरनं फोटो काढतोय तो जो म्हणला की आता मी ड्रोनचा फोटो कसा काढायचा हे शिकतो तर त्याला जॉब आहे. तो जो म्हणला की मी हे शिकलो आता असाच मरणार तर तो खरंच नुसता मरेल, जॉब नाही. हा मुद्दा आहे की आपण जे शिकणार पॉलिटेक्निकमध्ये त्याच्यामध्ये सतत शिक्षणाची, ज्याला निरंतर शिक्षण म्हणतो आपण, ते करायला लागेल. म्हणजे स्वाध्यायात मा प्रमदः असं जे काल सरांनी सांगितलं ते म्हणजे निरंतर शिक्षण. आणि हे तुम्ही असं समजू नका की हे फक्त तुमच्यासाठी लागू आहे. नाव घेऊन सांगतो मी, पर्सिस्टंट सिस्टम्स म्हणून जी खूप मोठी संस्था आहे पुण्यामध्ये, त्याच्यामध्ये दर 18 महिन्यांनी असणाऱ्या लोकांच्या परीक्षा घेतल्या जातात. त्याच्यात ते पास झाले नाहीत तर त्यांना कामावरनं काढून टाकतात. हे इंडस्ट्रीमध्ये घडतंय. आपण तर आत्ता कुठे सुरुवात करतोय, आपल्याला पर्याय नाही. त्यामुळे आपल्याला हे शिकायला लागेल. समजा आपण पुढे गेलो, याच्याही पुढे जर आपण गेलो तर 3 महत्त्वाच्या सजेशन्स आणि मग तुम्हाला 12 मुद्दे मी कॉन्क्रीट सांगतो. एक म्हणजे AI हा ऑप्शन आता उरलेला नाहीये. AIच्या जगात आपण कसं जगायचं, AIचं स्वागत कसं करायचं वगैरे हे सगळे प्रश्न मागे पडले आणि रद्दबातल आहेत. इनफॅक्ट अच्युत गोडबोले सर आणि माझी अशी एकत्र मुलाखत ABP माझावर झाली होती आणि तेव्हा ज्ञानदा कदम म्हणून जी आहे अँकर, बऱ्याच महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे, तिने मला प्रश्न विचारला की सर आपण AIचं स्वागत कसं करूया. म्हटलं अहो, जी व्यक्ती ऑलरेडी आपल्या स्वयंपाकघरात आली आहे, बेल वाजवत नाही आहे दारावर, तिचं स्वागत कसं करणार? ती ऑलरेडी घरात आली आहे. त्यामुळे AI आलेला आहे ह्याची आपण खात्री बाळगूया आणि त्याला आपल्याला काही फार स्वागत करणं किंवा न करणं वगैरे याचा काही पर्याय नाही आहे. दुसरं, आपण कॉम्पीट AI बरोबर करत नाही आहोत. AIचा वापर जर आपण केला तर आपण टिकणार आहोत. आपली स्पर्धा ही AI वापरणाऱ्या लोकांच्या बरोबर आहे, AI बरोबर नाही. AI बरोबर आपण टिकूच शकणार नाही आहोत कारण ते न दमता काम करू शकतं. त्यामुळे AI शिकणं हे त्याच्यावरचा उपाय आहे आणि त्याच्याविषयीची माहिती पण आम्ही AI टूल्स नावाच्या पुस्तकात दिले. सेम स्टोरी आहे. याची छापील किंमत 250 आहे. आम्ही हे 100ला विकतो. याचं कारण ह्याची कॉस्ट आहे 95 आणि मध्ये जो काय 5 रुपयाचा प्रॉफिट होतो तो आम्ही महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला देऊन टाकतो. कारण आम्हाला यातनं पैसे नको आहेत. पॉझिटिव्हली आम्ही ठरवलंय की आम्हाला याच्यातनं पैसे नको आहेत, कारण नाहीतर ही पुस्तकं वाचली जाणार नाहीत. आणि म्हणून आपल्याला AIच्या बद्दलचे
सांभाळून घेणे, ए आयच्या बद्दलचा विचार करणे आणि त्याचे टूल्स समजून घेणे हे त्याच्यावरचा उपाय राहील. आणि मी म्हणेन की यापुढच्या काळामध्ये ए आय, रोबॉटिक्स या सगळ्याचं जे काम आहे ते साधारण 80% काम हे मशीन्स करणार आहेत. 10% पहिले आणि 10% शेवटचे याच्यामध्ये आपल्याला आम्हाला काम आहे. पहिले 10% म्हणजे काय, योग्य प्रश्न विचारता येणे, आणि शेवटचे 10% म्हणजे जे आपल्याला ए आय टूल्स किंवा ए आय मधनं आलेली उत्तर आहेत त्याच्यातनं निवडता येणे. योग्य प्रश्न विचारता येणे हे खूप महत्त्वाचं आहे. सायकॉलॉजीमध्ये तर असं म्हणतात की तुम्हाला योग्य प्रश्न विचारता येणे हे बुद्धिमत्तेचं व्यवच्छेदक निदर्शक आहे. उत्तर देणे हे नाही, प्रश्न योग्य विचारता येणे ते आपल्याला करता यायला पाहिजे. म्हणजे आपण आपला मेंदू वापरायला हवाय, चॅट जीपीटीवर अवलंबून नाही राहायचं. चॅट जीपीटीचं मी तुम्हाला उदाहरण देतो, म्हणजे तुम्हाला कळेल. चॅट जीपीटीचा सगळ्यात जास्ती वापर 2024 मध्ये कधी झाला हे तुम्हाला माहिती आहे? 2024 हे लीप इयर होतं. 2024 मध्ये चॅट जीपीटीचा सगळ्यात जास्ती वापर कुठल्या दिवशी झाला? तर त्याचं उत्तर आहे 14 फेब्रुवारी. काही लोकांचं थोडं उशिरा लक्षात आलं. अरे असं काय करता, राष्ट्रीय सण आहे तो आपला. आता येणाऱ्या 14 फेब्रुवारीला जरा लक्ष ठेवा, तुम्ही पण लक्ष ठेवा. सो व्हॅलेंटाईन्स डे या दिवशी चॅट जीपीटीचा सगळ्यात जास्ती वापर झाला. अर्थातच का झाला हे तुमच्या लक्षात आलं असणार आहे. मला ही मुलगी आवडते, तिच्यासाठी मला प्रेमपत्र लिहून दे, नाही का? आता काही लोकांच्या चेहऱ्यावर काय मला भाव दिसतात, आईला हे लक्षातच आलं नव्हतं. आता या 14 फेब्रुवारीला असा वापर करायला पाहिजे, फक्त असाइनमेंटसाठी कशाला करत होतो मी, असं त्यांच्या काही लोकांच्या चेहऱ्यावर दिसलं. बरं असो, हे प्यार के साईड इफेक्ट्स मध्ये जाता. मूळ मुद्दा तो नाहीये. मूळ मुद्दा हा आहे की एका मुलीला 67 प्रेमपत्र आली. तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला यापेक्षा जास्ती येतील. आता सांगितलं ना आपण. नको का? काही लोक नको म्हणतात. अरे अहो मग ठरलंय वाटतं तुमचं ऑलरेडी. अरे वा, भाग्यवान आहात. आणि ते जाऊ दे, तुमचं ज्यांच्याशी ठरलंय ते अजून भाग्यवान आहेत. तर 14 फेब्रुवारीला सगळ्यात जास्ती वापर झाला, हा आपला मुख्य मुद्दा होता. 67 प्रेमपत्र आली, त्या मुलीनी ती सगळी वाचली. त्याच्यामध्ये 66 प्रेमपत्र छापील एका ढंगाची होती की प्रिय जे काय तिचं नाव असेल ते, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी तुझ्यासाठी काय चांद तारे, सगळं नेहमीचं जे काय असतं ते. आणि एका मुलाचं जे पत्र होतं ते काय फार ग्रेट इंग्लिशमध्ये नव्हतं, ते फार चांगल्या भाषेत पण लिहिलेलं नव्हतं, पण त्या मुलीला हे पटलं की ते हृदयातनं आलेलं आहे. ती फायनली कॉफी प्यायला त्या मुलाबरोबर गेली. आज तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा अत्यंत महत्वाचा विषय आहे, बहुधा कळलं असेल. आलेल्या 67 पत्रांमध्ये एक पत्र जे खरं खुरं माणसानी लिहिलेलं आहे ते पटल्यामुळे नंतर ती कॉफीला, त्यांचं लग्न झालं की नाही मला माहित नाही, तो कॉफी पिताना काय म्हणला, कसं म्हणला त्याच्यावर ते अवलंबून आहे, बरोबर. पण मुद्दा हा आहे की शेवटी ह्युमन एलिमेंट आहे. ह्युमन एलिमेंट महत्वाचं आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना स्कोप आहे. इनफॅक्ट जे अत्यंत रुटीन काम आहे ते आपण तंत्रज्ञानाकडनं करून घेऊ. जिथे माणसाची बुद्धिमत्ता लागते, बुद्धिमत्तेपेक्षा भावभावना लागतात, ते काम आपण करायचं आहे. आणि म्हणून ते शेवटचे 10% जे आहेत ते त्याच्यासाठी आहेत. आपण जर पुढे गेलं तर कॉन्क्रीट स्टेप्स जर बघितल्या तर कॉम्बिनेटोरियल लर्निंग हा एक प्रकार आहे. कॉम्बिनेटोरियल लर्निंग म्हणजे काय? आता तुम्ही पॉलिटेक्निकचे विद्यार्थी आहात तर तुम्ही फक्त पॉलिटेक्निकचा तुमचं स्पेशलायझेशन न करता पुढे काहीतरी करणे. उदाहरणार्थ तुम्हा सगळ्यांना मी लगेच सांगून ठेवतो, एक लर्निंग हाऊ टू लर्न या नावाचा एक कोर्स आहे कोर्सेरा या प्लॅटफॉर्मवर. किती लोकांना कोर्सेरा माहिती आहे? व्हेरी नाईस. मी काल सरांशी बोललो तेव्हा ते म्हणले की आमच्याकडे थोडीफार तरी याचा अंदाज आहे. आता मला फक्त हात वर करून सांगा आणि मी तुम्हाला जास्ती काही अडचणीत आणणार नाहीये. ऍक्च्युअली कोर्सेरा किंवा EDX याच्यावर किती लोकांनी एक तरी कोर्स कंप्लीट केलेला आहे? हे हात परत 10च्या वर नाही आहेत. 1 2 3 4, इथं 700 600 तर मुलं मुली बसली आहेत. कोर्सेरा माहिती असणारी 50 एक मुलं मुली होती.
मी विचारतोय ॲक्च्युली कोर्स कंप्लीट केला एकूण किती आहेत? 20,000. 20,000तनं एक कोर्स, म्हणजे काय मी फार मागत नाही आहे तुमच्याकडे, असा कोर्स तुम्ही कंप्लीट केलेला आहे. अशी किती मुलं आहेत? तर 4 मुलं आणि त्यातले एक फॅकल्टी आहेत. विचार करा, तुम्हीच विचार करा. 600 मधनं मी जर आज IBMच्या थ्रू आलो असतो की SPM पॉलिटेक्निकमधनं मला काही मुलं मुली घ्यायची आहेत, तर नॅचरली ज्या मुलांनी हात वर केला त्यांच्याबाबत माझं मत अतिशय पॉझिटिव्ह होणार की हे बाकी सगळ्यांसारखे पॉलिटेक्निकचं काम करतातच आहेत. पण त्यांनी हे कोर्स का केले विचारलं तर ते म्हणतील की मला हा विषय आवडतो, मला या विषयामध्ये प्रावीण्य मिळवायचं आहे. हा युनिव्हर्सिटीनी किंवा SPM पॉलिटेक्निकनी कंपल्सरी न करता मी कोर्स केला, कारण मला ते करायचं होतं. मला ते करायचं होतं म्हणून मी केलं. या गोष्टीला इंडस्ट्रीमध्ये प्रचंड भाव आहे. विचारा सरांना, सांकामेगिरी बंद करा. युनिव्हर्सिटी, कॉलेज किंवा टीचर यांनी कंपल्सरी केलं ते तुम्ही करणारच आहात. त्याच्यामध्ये मजा काय आहे? इंडस्ट्री हे बघते की तुम्ही मनापासून स्वतःहून काही करताय का, आणि त्याच्यासाठी आधी जसे पर्याय कमी होते तसे आता उरलेले नाहीत. जे पाटील सरांच्या बोलण्यात आलं की आता सगळं जग खुलं आहे, त्याच्यात तुम्ही पुण्यात आहात, लंडनमध्ये आहात का कुमठेला आहात यांनी काही फरक पडत नाही. कोर्सेरा तुम्हाला आत्ता मोबाईलवर उपलब्ध आहे. व्हॉट स्टॉप्स यू? तर आमचा आग्रह कॉम्बिनेटोरियल लर्निंगचा आहे. मी उदाहरण देतो तुम्हाला. पॉलिटेक्निकमध्ये तुम्ही जे करता आहात त्याच्याबरोबर समजा तुम्ही डेटा सायन्सचा कोर्स केलात. किती लोकांना डेटा सायन्सचा कोर्स तुम्हाला तुमचा करता येईल असं माहिती आहे? हात वर करा. परत 10च्या पेक्षा काय 10च्या वर हात वर करायचं नाही असा काही नियम आहे का तुमच्याकडे? करतच नाहीये. 10च अगदी अपर लिमिट म्हणजे 10. तर IIT मद्रासचा एक कोर्स आहे ज्याचं नाव आहे BSc किंवा डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट डेटा सायन्स. हे तुम्ही करू शकता, कधीही करू शकता 11वीच्या नंतर. इक्विव्हॅलंट ऑफ 11वी म्हणजे पॉलिटेक्निकला असताना करणारी मुलं आम्हाला माहिती आहेत की, आणि ज्यांनी तो कोर्स केलाय त्यांना किमान 2 जॉब मिळालेत हे पण आम्ही रोज पाहतोय. ती त्या 5% मध्ये येतात. आणि म्हणून कॉम्बिनेटोरियल लर्निंग आपल्याला करायचं आहे. आपण जरी मेकॅनिकल ENTC मध्ये असलो तरी पायथन प्रोग्रामिंग करायचं आहे. त्याच्यासाठीचे अनेक प्लॅटफॉर्म्स तुम्हाला दिसतील, आणि ते प्लॅटफॉर्म्स तुम्हाला EDX वर आहेत, कोर्सेरावर आहेत, फ्युचर लर्नवर आहेत, युडेमी युडॅसिटीवर आहेत, ग्रेट लर्निंगवर आहेत, GU कितीतरी. मी लिस्ट करायची झाली तर आपल्याला संध्याकाळ होईल. आणि अशा तऱ्हेच्या गोष्टी ज्या तुम्हाला माहिती नसतील त्याचं हे शेवटचं पुस्तक मला तुम्हाला दाखवायचं आहे. स्टोरी तीच. छापील किंमत 250, आम्ही देणार 100, छापील खर्च 55. करिअरची गुणसूत्र किंवा द करिअर जीन, इंग्लिश आणि मराठी दोन्ही उपलब्ध आहे. आणि ते आम्ही आणलेलं पण आहे आणि मी म्हणतोय की विकायला आणलेलं आहे. पण त्याच्यामध्ये 300 टूल्स आम्ही दिले आहेत. त्याच्यातला आमचा दावा आहे की आम्ही आत्तापर्यंत कुठलाही पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांना 40 पेक्षा जास्ती माहिती नाहीत. आणि केवळ माहिती नाही म्हणून त्याचं वापर होऊ शकत नाही, कारण माहितीच नाही तर कसं करणार? spoken-tutorial.org नावाची IIT बॉम्बेची फुकट असणारा प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यावर तुम्ही मराठीमधनं C++, पायथन, जावा प्रोग्रामिंग शिकू शकता. आम्ही आसाममध्ये, नागालँडमध्ये, अरुणाचल प्रदेशमध्ये शिकवतो. तिथल्या ग्रामीण भागातल्या मुलांना आम्ही हे सांगितलं, ते म्हणले अहो आम्हाला एवढं इंग्लिश येत नाही. मग आम्ही त्यांना सांगितलं ॲसमीजमध्ये शिका. भारताच्या घटनेच्या शेड्यूल 8 मध्ये ज्या 22 भाषा राजमान्य आहेत त्याच्यातल्या 16 भाषांच्या मध्ये spoken-tutorial.org नावाच्या वेबसाईटवर तुम्हाला सगळं तंत्रज्ञान शिकता येत आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला IIT बॉम्बेचं सर्टिफिकेशन मिळणार आहे. हे तुम्ही पॉलिटेक्निक करत असताना मिळणार आहे आणि हे फ्री आहे. आता ह्यापेक्षा सोपं कसं करता येईल? यापेक्षा सोपं करायचं झालं तर मीच करायला पाहिजे ते. असे अनेक टूल्स आहेत. त्यामुळे कॉम्बिनेटोरियल लर्निंग हे आपल्याला हवं. आणि माझा असा समज आहे की कुठल्याही क्षणी करिअरमध्ये तुम्हाला किमान 2 गोष्टी नीट यायला पाहिजेत. एक जे तुम्ही करता आहात ते, आणि एक ॲडिशनल कुठली तरी गोष्ट जी तुम्हाला मनापासून आवडते ती. मग ती सायकॉलॉजी असेल किंवा अन्य काहीही असेल. म्हणून आम्ही दिलेली उदाहरणं कम्प्युटर सायन्स आणि न्यूरोसायन्स, सायकॉलॉजी अँड डेटा अनालिटिक्स, चार्टर्ड अकाउंटन्सी आणि प्रोग्रामिंग, MBBS आणि लॉ, BE किंवा ॲक्च्युअल सायन्स, काहीही कॉम्बिनेशन तुम्ही केलं तरी सुद्धा यू आर गोइंग टू बी गुड. काल आमचं बोलणं पण झालं की AIDS समजा करायचं ठरवलं
तर त्याच्याबरोबर कुठला तरी ॲप्लिकेशन एरिया डोमेन ह्याच्यावर आपली पकड पाहिजे. किंवा तुम्ही इंजिनिअरिंग करत असाल तर त्याच्यामध्ये सायकॉलॉजी माहिती पाहिजे, किंवा फायनान्स माहिती पाहिजे, किंवा प्रोग्रामिंग माहिती पाहिजे, किंवा लँग्वेज, किंवा तुम्हाला जे आवडेल ते. पण हे कॉन्शियसली करायला पाहिजे, कोणी सांगणार नाही आहे तुम्हाला. दुसरं आर नावाचं एक पॅकेज आहे, एक्सेल मॅक्रोज नावाचं एक पॅकेज आहे. ह्याच्याबद्दलचा कोर्सेस उपलब्ध आहे, ट्रेनिंग उपलब्ध आहे. आर पॅकेज हे फ्री आहे आणि इंडस्ट्रीमध्ये चलती आहे. फक्त किती लोकांना इथं आर हे पॅकेज आहे म्हणून माहिती आहे? 1 2. दिस इज इट. यावरनं तुमच्या लक्षात येईल की जॉब न मिळण्याचं कारण तुम्ही कुठे कमी पडताय हे नाहीये, आपल्याला माहिती नाहीये म्हणून आहे. माहिती झाल्यावरही जर तुम्ही केलं नाहीत तर तो आळशीपणा आहे. मग तो तुमचा तुम्हाला लखलाभ आणि माझ्या तुम्हाला शुभेच्छा राहतील, पण मग आपली मैत्री नाही होणार. काही करायचंच नाही तर आपण बोलण्यात काय पॉईंट आहे? तर हे आपल्याला करावं लागेल. हे केल्याशिवाय आपल्याला जॉब मिळणार तरी नाही, नाहीतर मिळाला तर टिकणार तरी नाही. यू नीड टू बी इन टॉप 10%. जे तुम्ही करताय त्याच्यामध्ये टॉपला पाहिजे. आणि हे सगळेजण करू शकतात. त्याच्यासाठी फक्त प्लॅनिंग लागेल, त्याच्यासाठी विचारपूर्वक केलेलं नियोजन लागेल. आणि म्हणून हा दुसरा मुद्दा की कुठल्या तरी प्रकारचं डेटा ॲनालिसिस आपण शिकलं पाहिजे. तिसरा जर मुद्दा आपण घेतला तर क्रिएटिव्हिटी, कम्युनिकेशन स्किल्स हे आपल्याला डेव्हलप करायला लागेल. या प्रकारचं ट्रेनिंग आम्ही अनेक कॉलेजेसमध्ये, IIT बॉम्बेमध्ये करतो, IIT खरगपूरमध्ये करतो, कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये 650-700 मुलींसाठी करतो, कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूरमध्ये आम्ही आता गेली 8 वर्ष करतोय, अन्य अनेक कॉलेजेसमध्ये आम्ही करतोय. असा आम्ही 30 तासाचा प्रोग्रामच डिव्हाइस केला आहे की जे इंडस्ट्रीला लागतं त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी एक आहे, महत्त्वाचा भाग आहे. आणि त्याचे कोर्सेस मधुरानी तिथं खाली दिलेत. 17,087 कोर्सेस तिला सापडलेत. त्याच्यानंतर अजूनही आले असण्याची सुद्धा शक्यता आहे. हे कोर्सेस फ्री आहेत, हे आपण फक्त करत नाही आहोत. समजा आपण पुढे गेलो तर डिजिटल प्रेझेन्स म्हणजे फक्त फेसबुक किंवा इंस्टाग्राम याच्या पलीकडे लिंक्डइनवर आपण असलं पाहिजे. आपण जे काही काम करतो आहोत, कोर्सेस करतो आहोत, आपण जे प्रोजेक्ट करतो आहोत त्याची माहिती आपण अपलोड करायला पाहिजे. आणि या गोष्टींमुळे मी तुम्हाला परत ह्याचीच फक्त गोष्ट सांगायची ठरवली ना तर आपल्याला 1 दिवस लागेल. अनेक मुलं मुली आणि त्यातली ग्रामीण सुद्धा ह्या मुलामुलींना थेट परदेशाच्या स्कॉलरशिप मिळण्याचं कारण की त्यांनी त्यांचं प्रोफाईल हे डिजिटली अपडेटेड ठेवलं होतं. नांदेडहून आलेली एक मुलगी, तिला सिंगापूरमध्ये त्या कंपनीने बोलवून घेतलं तिकीट देऊन की तुम्ही आमच्या प्रोजेक्टवर 3 महिन्याकरता काम करा. हे माझ्या समोर घडलेली गोष्ट तुम्हाला सांगतोय मी. त्यामुळे हे आपल्याला घडवून आणता येईल. हे केलं म्हणजे सक्सेसची गॅरंटी नाही आहे, पण हे केलं नाही तर फेल्युअरची गॅरंटी आहे. त्यामुळे हे आपल्याला करायचं आहे. त्यामुळे डिजिटल प्रेझेन्स म्हणजे लिंक्डइन सारख्या प्लॅटफॉर्म्सवर आपण असलं पाहिजे. किती लोक इथे लिंक्डइनवर प्रोफाईल काढून आहेत? अरे वा, व्हेरी गुड. चला, 10चा नियम तुम्ही इथं तरी मोडला, ते बरं झालं, चांगलं आहे. आणि ते अपडेटेड ठेवा. आणि ज्यांनी हात वर केले नाहीत त्यांनी लिंक्डइन प्रोफाईल काढा आणि त्याच्यावर तुमची माहिती लिहा. तुम्हाला अनपेक्षितरित्या एखादा इंटरव्ह्यूचा कॉल येऊ शकतो. आजकाल जॉबच्या साठी सिलेक्शन प्रोसेस ही लिंक्डइननी सुरुवात होतीये. लिंक्डइनवरनं लोक शोधतायत, कंपन्या शोधतायत की कोणाला बोलवायचं इंटरव्ह्यूला. पुढचा मुद्दा आपण घेतला तर होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणजे लाईफ स्किल्स, सॉफ्ट स्किल्स. याच्याबद्दल पण आमचं वर्कशॉप असतं. त्याच्यामध्ये कम्युनिकेशन, प्रॉब्लेम सॉल्विंग, टीमवर्क, मॅनेजिंग सेल्फ, लर्निंग टू लर्न, या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये घेतो. आपण जर पुढचा भाग बघितला तर लर्निंग अ न्यू लँग्वेज, फॉरेन लँग्वेज. आणि नुसती फॉरेन नाही, आपण भारतीय पण अन्य भाषा, मातृभाषा सोडून आणि इंग्लिश सोडून शिकू शकतो. हिंदी तर आपल्याला येतेच थँक्स टू बॉलिवूड, पण आपल्याला ह्या 3 सोडून कुठली तरी भारतीय आणि परकीय सुद्धा भाषा यायला पाहिजे. काल सुद्धा आपल्या कार्यक्रमाच्या शेवटी जेव्हा 2 प्रश्न विचारण्यात आले आणि त्याच्यामध्ये स्वतःची ओळख आधी इंग्लिशमध्ये आणि प्रश्न नंतर मराठीमध्ये विचारला, तेव्हा सरांनी सांगितलंच तुम्हाला की मातृभाषेमध्ये आपल्याला अभिमान पण पाहिजे आणि मातृभाषेवर आपली पकड पण पाहिजे. आणि मग माझं तर म्हणणं आहे एक स्टेप पुढे जाऊन की जर मराठी चांगली आली तरच आपल्याला इंग्लिश चांगली येईल. आणि असा जर आपला गैरसमज असेल की इंग्लिश माध्यमामध्ये शिकलेल्या मुलांचं इंग्लिश फार भारी असतं, तर ते तसं नाही. त्यांना फक्त कॉन्फिडेंटली चुका करता येतात.
ते चुकीचं इंग्लिश बोलतात, फक्त रेटून बोलतात. आणि आपली मुलं योग्य इंग्लिश असतं पण बिचकत बोलतात. मोठा फरक आहे. आणि आम्ही इंग्लिशचे पण काही सेशन्स घेतो आणि आम्ही हे सांगून घेतो की इंग्लिश हा मेन मुद्दा नाही आहे, त्याला क्लॅरिटी ऑफ थॉट असं म्हणतात. ते माइंड मॅप नावाचं टेक्निक आहे, त्याच्याबद्दलचं आम्ही ट्रेनिंग देतो की ज्याच्यामध्ये भाषा हा एक छोटा मुद्दा आहे, त्यांनी काही अडत नाही. मला स्वतःला अशी लोक माहिती आहेत ज्यांचं इंग्लिश गयेगुजरं आहे, पण ते मॅनेजर्स आहेत आणि ते अनेक ज्यांचं चांगलं इंग्लिश आहे त्यांना मॅनेज करतात, ते त्यांच्या हाताखाली काम करतात. त्यामुळे इंग्लिशने काय आपलं अडत नाही. पण म्हणून इंग्लिशचा दुस्वास करायचं काही कारण नाही. इंग्लिश कसं सुधारायचं त्याचे आम्ही मॉड्यूल्सच घेतो. पण कम्युनिकेशन स्किल्स किंवा लाईफ स्किल्स म्हणजे इंग्लिश असं नाही, हे पक्क ध्यानात ठेवा. आणि म्हणून लँग्वेज शिकताना सुद्धा हे बाकीच्या ज्या लँग्वेजेस आहेत, जर्मन आहे, कोरियन आहे, जॅपनीज आहे, तर यासुद्धा भाषा शिकता येतील. आता मला असं वाटतंय की तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचे हात वर होतील, आणि ते म्हणजे ड्युओलिंगो. हे किती लोकांना माहिती आहे? क्या बात आहे, छान. ड्युओलिंगो हे जे ॲप आहे ते फ्री आहे, त्याच्यावर तुम्हाला 30पेक्षा जास्ती भाषा शिकता येतात. हे मग बाकीच्या वेळेला पण असा हात वर होईल असं बघा ना जरा, पुढच्या वेळी भेटू तेव्हा. हे आत्ता कसं छान वाटलं बघायला. तर ड्युओलिंगो याच्यावर आपण भाषा शिकू शकतो. तसं openculture.com याच्यावर 46पेक्षा जास्ती भाषा शिकू शकतो. आणि कोर्सेरा, EDX आणि या प्लॅटफॉर्म्सवर सुद्धा तुम्ही कोरियन किंवा जॅपनीज किंवा जर्मन किंवा फ्रेंच शिकू शकता. तर आपल्याला अशी काहीतरी भाषा शिकलेली असणं महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला याचं कारण सांगतोय, नुसतंच शिका अशाने नाही सांगत आहे. जॅपनीज भाषा शिकलेली एक मुलगी की जिचा CGPA हा थोडा कमी होता, 6.5, 7च्या आसपास होता, आणि टॉपर वर्गातली जी होती ती 9 पॉईंट समथिंग होती. तर ही मुलगी माझ्याकडे एकदा धावत पळत आली आणि ती म्हणली की सर, मला तुम्हाला सांगायला खूप आनंद वाटतो की माझा परफॉर्मन्स अकॅडमिकली खूप कमी असून, म्हणजे खूप चांगला नाही, काय YD किंवा असं काही नव्हतं, पण ती 9 पॉईंट पण नव्हती. आमच्या वर्गातल्या टॉपरपेक्षा जास्ती पगार मला मिळाला आहे. आणि याचं कारण की मी जॅपनीजमध्ये N3 लेव्हल पास केली आहे आणि थेट क्योटोला मला जॉब मिळाला आहे. आणि त्यामुळे त्याचं जर कन्व्हर्जन केलं तर आमच्या ब्रांचमध्ये जी टॉपर आहे तिच्यापेक्षा दुप्पट पगार मला स्टार्टिंगला मिळतोय, कारण मी जॅपनीज शिकले. अशी मी तुम्हाला अनेक उदाहरणं देऊ शकतो. हे सोडून द्या, आम्ही इंटरव्ह्यू घेत असताना, आणि मधुराला आठवत असेल बहुधा, की एक मुलगी, तिचं नाव मी नेहमी विसरतो, पण तिने BTech करत होती ENTC मध्ये, आणि तिच्या रेझ्युमेमध्ये इंटरव्ह्यूच्या वेळेला तिने जो सबमिट केला त्याच्यामध्ये आलेलं होतं ती बॅचलर्स करते BA इन इस्लामिक स्टडीज. BA इन इस्लामिक स्टडीज. आम्ही अर्थातच तिला विचारलं की बाई ग, तू मेकॅनिकल का जे काय करत होती, इस्लामिक स्टडीज का केलं? हे करायचा प्रेशर आहे का घरनं? नाही म्हणली, काहीच नाही. का केलंस? काही नाही, मी मुसलमान आहे आणि मला माझा धर्म शिकून घ्यायचा आहे म्हणून मी करते. ही डिग्री घेऊन काय मोठा मला जॉब नको आहे, किंवा हे घेतल्यानंतर काही कोणी शाबासकी दे, मला माझ्यासाठी शिकायचं आहे. आमचा जो 30 मिनिटाचा इंटरव्ह्यू होता त्याच्यामध्ये आम्ही 15 मिनिटं इस्लाम याच्याविषयीच इंटरव्ह्यू घेतला. नॅचरल आहे ना. मग अर्थातच त्यावेळेचे ट्रिपल तलाक किंवा असे जे सामाजिक प्रश्न आहेत त्याचंही आमचं बोलणं झालं. त्याहीमध्ये ती अपडेट होती, त्याही तिने व्यवस्थित अभ्यास केलेला होता. त्याच्यावरती तिची मतं, ती आमची आणि तिची मतं जुळली पाहिजे असं काही अट्टाहास नाही, पण ती काहीतरी स्वतंत्र विचार करून बोलत होती. शेवटी स्वतंत्र विचार हाच तर इंडस्ट्रीला लागतो. सांगकामेपणा सोडून देणे हा त्याच्यावरचा डेफिनेट उपाय आहे. आणि ते तिने का केलं याचं उत्तर, मला ते शिकायचं होतं हे म्हटल्यानंतर शी गॉट 3 जॉब्स. नुसता आमचा इंटरव्ह्यू चांगला झाला असं नाही. आर्शिया सय्यद का तिचं नाव? आर्शिया सय्यद हे तिचं नाव होतं, मध्येच केव्हा तरी आठवतं मला. सो ह्या मुलींनी इस्लामिक स्टडीजचा BA का केलं असेल तुम्ही विचार करा ना. BTech होऊन ती जाणार कुठेतरी परदेशामध्ये मास्टर्स करायला, कशाला शिकायचं गरज आहे? गरज नसताना स्वतःहून केलेला हा जो पार्ट आहे तो महत्त्वाचा आहे. म्हणून फॉरेन लँग्वेज हा पण एक आहे. आपण जर पुढे गेलो, लर्निंग बाय डुईंग हे आता NEP 2020 मध्ये आलेलं आहे आणि 6 महिने तुम्हाला प्रॅक्टिकल ट्रेनिंग, इंटर्नशिप ही करावीच लागते, त्यामुळे मी याच्याविषयी सांगत नाही. पुढे आपण गेलो तर नर्चरिंग GK याच्याविषयी माझं थोडंसं बोलणं आधी झालेलं आहे की न्यूजपेपर्स, क्विज ॲप्स, बुक्स आणि मुख्य म्हणजे न्यूजपेपर्स. माझा आग्रह आहे की तुम्ही कोणत्या भाषेत वाचता आहात हे महत्त्वाचं नाही.
आत्ता GST मध्ये आज नेमके बदल काय जाहीर झाले आणि 22 सप्टेंबरपासून नेमकं काय होणार आहे आणि त्यांनी सामान्य माणसाच्या लाईफमध्ये काय फरक पडणार आहे याच्याविषयी आपल्याला 5 वाक्य नीट बोलता यायला पाहिजेत. मनोज जरांगे यांचं जे काय आंदोलन झालं त्याच्यातनं फायनली निष्कर्ष काय झाला, GR काय आहे, हैदराबाद गॅझेट म्हणजे काय आहे, त्याचं आपल्याला काही राजकीय मतं सांगायची नाही आहेत, आपल्याला फॅक्ट सांगायचे आहेत. पेपरामध्ये काय आलेलं आहे ते वाचून त्याच्याविषयीचं आपलं आकलन सांगायचं आहे. मतं नाही, आकलन म्हणतोय मी. लगेच काय आपण जय भवानी जय शिवाजी करायची गरज नाहीये की असंच पाहिजे आणि तसंच पाहिजे. मी म्हणतोय तुम्ही तुमचं आकलन सांगा. याच्यासाठी आपल्याला पेपराचं वाचन आवश्यक आहे आणि ते सर्व सामाजिक विषयात पण आवश्यक आहे. मग नेपाळ आणि भारतामध्ये असणारं लिपुलेख याच्याविषयी काय आत्ता कॉन्ट्रोवर्सी हे पण माहिती पाहिजे. डोनाल्ड ट्रम्प नेमकं आत्ता काय म्हणले ह्याच्याविषयी सगळं माहिती पाहिजे आपल्याला. आणि ह्याच्यासाठी अक्षरशः 5 ते 6 रुपयाचा पेपर वाचायचा आहे आणि तेही तुम्हाला नको असेल तर मोबाईलवर वाचायचं आहे. प्रश्न टूल्स किंवा इन्फ्रास्ट्रक्चरचा नाही. मी तुमच्या मागे लागलो आहे तो ह्यानी की आपल्याला करायचं आहे का, इच्छा निर्माण होणे याच्याशी ते सगळे येऊन भिडणार आहे. मला संसाधनं उपलब्ध नाहीत असं शक्य नाही, मला हे करायचं नाही हा आळशीपणा आहे, दुसरं काही नाही. आणि म्हणून आपल्याला सोशल कोशंट हा पण आपल्याला असला पाहिजे. आणि म्हणजे दादांच्या स्मृतीप्रित्यर्थ असणाऱ्या कार्यक्रमामध्ये सोशल कोशंट विषयी बोलणं म्हणजे विनोद आहे, ज्यांची उभी हयात याच्यात गेली. पण सोशल कोशंट आपण दाखवू शकलो पाहिजे की मी फक्त माझा जगत नाही, मी समाजाला उत्तरदायित्व माझ्याकडे असलं पाहिजे. मी काहीतरी छोटं का होईना पण माझ्या स्फिअर ऑफ इन्फ्लुअन्समध्ये काहीतरी समाजासाठी रोज करतो असं आपल्याला स्वतःला सांगता यायला पाहिजे, इतरांना दाखवण्यासाठी नाही. याला म्हणायचं सोशल कोशंट. जसा IQ असतो ना इंटेलिजन्स कोशंट, तसा सोशल कोशंट, इमोशनल कोशंट असला पाहिजे. आपण जर पुढे गेलो तर नोईंग युअर सेल्फ म्हणजे स्वतःची ओळख, जे काल धर्माधिकारी सरांच्या बोलण्यामध्ये त्रिसूत्रीतलं पहिला भाग आला होता. योग हा भाग आहे 13वा मुद्दा आणि स्वतःची ओळख म्हणजे 12वा मुद्दा. नोईंग युअर सेल्फ याच्याबद्दल अनेक टूल्स आहेत. ते टूल्स आम्ही वापरून त्याचं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साह्यानेच एक सॉफ्टवेअर पण बनवलंय. त्या सॉफ्टवेअरबद्दलची मी अजिबात तुम्हाला ॲडव्हर्टिजमेंट करायला इथं आलेलो नाहीये. मी फक्त म्हणतोय तुम्ही आमचं टूल वापरा अगर न वापरा, स्वतःला ओळखा हे नक्की. त्याच्यासाठी फ्री टूल्स पण आहेत, ती आम्ही तुम्हाला सांगू. ती पुरेशी नाहीत पण निदान आहेत, काहीच नसण्यापेक्षा ते तरी बरं. असे अनेक टूल्स आहेत पण त्याचा कुठेतरी आपण नीट विचार करायला हवा आहे. तर हे करणं आणि योग प्राणायाम मेडिटेशन याच्यावर आम्ही बराच भर देतो. आणि माझी सहकारी जी आहे डॉक्टर मधुरा, ती याच्यातली तज्ज्ञ पण आहे, ती सायकॉलॉजिस्ट पण आहे आणि ती आग्रह मुलामुलींकडे धरते की याच्याशिवाय आपल्याला AI वर ताबा मिळवता येणार नाहीये. आता तुम्ही म्हणाल या दोन गोष्टींचा काय संबंध. याचे आमच्याकडे 100पेक्षा जास्ती रिसर्च पेपर्स आहेत की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या अत्यंत धुमश्चक्री असणाऱ्या काळामध्ये मन स्थिर ठेवणं याच्यासाठी जर आपल्याला काही करता येणार असेल तर खरोखरच योग प्राणायाम मेडिटेशन. आणि काल सरांनी पण त्याच्यावर बरंच विवेचन केलंय आणि अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे सुदर्शन क्रिया तुमच्याकडे होते, त्यामुळे आम्ही काही विशेष वेगळं सांगायची गरज नाही. आनंदाचाच भाग आहे की तुमच्याकडे हे होतं. पण ह्या 13 मुद्द्यांवर जर का आपण काम करणार असू तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यावर आपल्याला नीट मात करता येईल. आणि त्याच्यामध्ये मूलभूत मुद्दा हा असेल की संसाधनं हे लिमिटिंग फॅक्टर्स नाहीत. मला हे करायचं आहे ही इच्छा निर्माण होणं हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि हे जर केलं नाही तर अजून 5 ते 10 वर्षानंतर आयदर जॉब मिळणार नाहीत किंवा मिळालेले जातील. हे जितकं सत्य आहे तेवढंच जर का तुम्ही हे करणार असाल तर AI तुम्हाला अजिबात धक्का लावू शकत नाही, तेही निर्विवादपणे सत्य आहे. पुढे जर आपण गेलो तर ही ती पुस्तकं याच्याविषयी मी तुम्हाला सांगितलं आणि ही तुम्हाला आत्ता 100 रुपयामध्ये प्रत्येक पुस्तक उपलब्ध आहे. कुठलंही घेतलं तरी 100च आहे, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. फक्त लक्षात हे घ्या की नुसती पुस्तकं घेऊ नका, ते वाचन करा आणि ते शेअर्ड बेसिसवर केलं तरी चालेल, लायब्ररीमध्ये केलं तरी चालेल, आम्हाला त्याच्याशी मतलब नाही आहे. ही पुस्तकं ऑलरेडी खूप चांगली गेलेली आहेत, याच्या खपासाठी आम्ही आलेलो नाही, पैशासाठी तर नाहीच नाही. पण हे जर आपण वाचलं नाही,
याच्यातले प्रिन्सिपल्स जाणून घेतले नाहीत आणि मुख्य म्हणजे ते आचरणात आणले नाहीत तर आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आपल्याला कमी स्कोप राहील आणि ह्या काळामध्ये आपल्याला टिकाव लागणं अवघड राहील. आणि म्हणून दुसरा त्याचा काउंटर पार्ट हे जर का आपण केलं तर आपला टिकाव तर लागेलच, पण आपण एक पाऊल पुढे असू. आणि हे तुम्ही सगळेजण करा अशी माझी तुम्हाला आग्रह पण आहे, तुम्हाला शुभेच्छा पण आहेत. आणि मला परत एकदा एवढ्या उत्तम शत्रुज्ञासमोर बोलवल्याबद्दल आभार आहेत. धन्यवाद. I'm Simon Sheikh from Computer Engineering Department, final year. So my question is, what subjects and skills are important for building a career in AI? गणित याचा दुस्वास असता कामा नये. मी म्हणत नाही आहे गणिताच्या प्रेमात पडा. मी काय म्हणलं, गणिताचा दुस्वास असता कामा नये. गणित म्हटलं की पाठ करून बसतो आहे किंवा बसते आहे, किंवा गणित असा विषय काढला की अंगावर झुरळ पडल्यासारखी रिॲक्शन येते, असं होता कामा नये. हा त्यातला दुसरा मुद्दा आहे. स्टॅटिस्टिक्स आणि गणित याच्याविषयी निदान दुस्वास असता कामा नये. आणि तिसरं मग कुठली तरी एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज यायला पाहिजे. प्रोग्रामिंग लँग्वेजच्या साठी spoken-tutorial.org तुम्हाला IIT बॉम्बे सर्टिफिकेट 1.5 महिन्यामध्ये द्यायला बसलेली आहे. कोर्सेरा आणि EDX आणि NPTEL आणि स्वयं आणि असे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत की ज्याच्यावर तुम्ही सहज 1-1.5 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये याच्यावर मास्टरी मिळवू शकता. आणि डेटा अनालिसिसच्या साठी असणारे पॅकेजेस नुसतं गणित नाही म्हणत आहे मी. मग मी त्याची उदाहरणं दिली की यू कॅन लर्न R, तुम्ही एक्सेल मॅक्रोज करू शकता, ऑक्टेव्ह म्हणून करू शकता, अशी बरीच आहे. यातलं कुठलंही एक या टूलवर, मॅटलॅब तुम्ही कदाचित करत असाल, मॅटलॅब करता का? मॅटलॅब करता. मॅटलॅब इज ऑल्सो ओके. मॅटलॅब, R, ऑक्टेव्ह, एक्सेल मॅक्रोज यापैकी काहीतरी एकावर चांगली पकड पाहिजे. हे नुसतं तोंडओळख आहे ते चालणार नाही, आपल्याला चांगली पकड पाहिजे. ह्या जर का गोष्टी केलेल्या असतील, प्रोग्रामिंगचा एक भाग, डेटा सायन्सचा म्हणजे अनालिटिक्सचा एक भाग, गणिताविषयी नसलेला दुस्वास आणि शिकत राहण्याची तयारी, ह्या 4 मेन कंपोनंट्सवर AI विल स्टँड. ओके. माझा क्वेश्चन असा आहे की AI माणसाला पूरक ठेवेल की प्रतिस्पर्धा? AI हे आपल्या ताब्यात असणारी गोष्ट आहे. आपली स्पर्धा ही AI वापरणाऱ्या लोकांच्या बरोबर राहील आणि त्यामुळे ते माझ्या मते पूरक आहे, प्रतिस्पर्धी नाही. आपल्याला नक्की AIचा वापर करायचा आहे आणि त्याच्यासाठी ज्याला आपण फक्त अनालिसिस म्हणजे विश्लेषण म्हणतो ते पुरेसं यापुढे होणार नाही. त्याच्यासाठी मराठी शब्द आहे संश्लेषण म्हणजे सिंथेसिस. म्हणजे एखादा आपल्याकडे आलेला डेटा आहे, विदा ज्याला आपण मराठीत म्हणतो, डेटा आलेला आहे, त्याचं काय करायचं हे ठरवण्याचं निरक्षीर विवेक ज्याला आपण मराठीत म्हणतो, संस्कृतमध्ये म्हणतो, ते असणं हे पूरक AIचं रूपांतर आहे. उदाहरणार्थ, समजा आईने मुलाला सांगितलं की जा बाळा रेड लेबल घेऊन ये, तर तो जाऊन चहा घेऊन येईल. बाबांनी सांगितलं शनिवारी रेड लेबल घेऊन ये, काहीतरी वेगळंच पेय घेऊन येईल. सांगितलेली इन्स्ट्रक्शन सेम आहे, बाळा रेड लेबल घेऊन ये, पण त्याचे अर्थ वेगळे. कोणी सांगितलं, कुठल्या दिवशी सांगितलं याच्यावर अवलंबून आहे ना. बाबांचे मित्र आले आणि ही जर का आज्ञा मिळाली आणि घरी पाहुणे आले आणि आईने हीच आज्ञा दिली, त्याचे दोन्हीचे अर्थ वेगळे, कॉन्टेक्स्चुअल संदर्भासहित. आणि त्यामुळे ते पूरक तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही ते सिंथेसिसने वापरू शकाल. 2 मित्र आहेत, ते कडाक्याचं भांडण झालंय त्यांचं, आणि खूप भांडण झाल्यानंतर एक मित्र दुसऱ्याला म्हणाला सॉरी, तर भांडण मिटलं. पण समजा ऑपरेशन झालंय आणि डॉक्टर पेशंटच्या नातेवाईकांना म्हणला सॉरी, फारच विचित्र चित्र आहे. त्यामुळे शब्द सॉरीच आहे, पण त्याचं संश्लेषण, सिंथेसिस, संदर्भासहित स्पष्टीकरण हे वेगळं आहे. हे करण्यासाठी मानवी बुद्धिमत्ता लागेल आणि म्हणून AI पहिला पाठ करेल आणि आपण त्याचा पुढचा पाठ करू. म्हणून AI हे डेफिनेटली पूरक आहे. AI हे आपलं शत्रू नाही. AI वर आपण स्वार व्हायचं आहे, उलट नाही होऊ द्यायचं. आणि जे AI वापरतायत त्यांनाही आपल्याला टक्कर घेता येणं शक्य नाही. आपणच AI वापरणारं होणं हे त्याच्यावरचं पूरक. Good afternoon, sir.
This is M.R. Molla from Mechanical Engineering third year. So my question is, manufacturing sector is known for creating many jobs. Then how AI is going to affect in manufacturing sector in future? पण तरी तुम्ही विश्वास ठेवाल अशी मी आशा करतो आणि तुम्हाला सांगतो की मला काय मुद्दा मांडायचा. आणि तो मुद्दा म्हणजे की जिथे जिथे एकजिनसी काम आहे, ज्याला आपण म्हणतो 9 to 5 रुटीन वर्क आहे, क्लिशे अँड ट्राईट इंग्लिशमध्ये ज्याला म्हणता येईल, किंवा एकजिनसी काम एकसारखं, ते काम यापुढे आपण करता कामा नये. या कामामध्ये जर तुम्ही गेला तर जॉब नाहीत. आणि असे अनेक ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जॉब्स आहेत की जे एकजिनसी आहेत आणि ते जाणार आहेत. सॉफ्टवेअर मध्ये म्हणायचं झालं, काही लोक इथं सॉफ्टवेअर मधली म्हणजे कम्प्युटर सायन्स मध्ये असतील, टेस्टिंग, काही प्रमाणामध्ये कोडिंग, हे पण पार्ट जे आहेत ते रुटीन आहेत आणि ते जाणार आहेत. इंडस्ट्रीमध्ये एकूण असे किती टक्के भाग आहेत की जे रिपिटेटिव्ह आहेत? तर ते जवळजवळ 80% आहेत. 80%. आणि त्याचं उदाहरण सुदैवाने मला आता दाखवता येते की याचा आवाज जरी नसला तरी सुद्धा हा एर्लांगेन म्हणजे साऊथ जर्मनी मधला, म्युनिक मधला एक भाग आहे एर्लांगेन. एर्लांगेन मधला हा प्लांट आहे. याच्यामध्ये जसं इथं किर्लोस्कर आहे, किर्लोस्कर वाडी, किंवा असं आपल्याकडे आहेत ना असे अनेक शहर आहेत की ज्या एखाद्या टाटा नगर फॉर एक्झाम्पल, या मर्सिडीज बेंचच्या प्लांटवर तिथलं सगळं जनजीवन चालू होतं. 690 जवळजवळ 700 इंजिनियर इथं काम करायचे पिढ्या. एक दिवस मर्सिडीज बेंचनी ठरवलं की याच्यामधला जो रुटीन पार्ट आहे तो सगळा रोबॉट्सनी करून घ्यायचा. आणि तुम्हाला ते झगडं वेळा रोबॉट्स दिसतील. याच्यामध्ये त्यांनी फक्त 19 लोक आता प्लांट मध्ये काम करतात. हे 5 वर्षापूर्वीची न्यूज सांगतोय मी तुम्हाला. हे आपल्याकडे येऊ शकेल का? ऑफकोर्स येऊ शकेल. आपल्याकडे यायला वेळ लागतो, पण आल्यानंतर जे काही घडतं ते एकदम जगाला धक्का देणार असतं. तुम्हाला आठवत आहे का व्हॉट्सअप मध्ये एकदा त्यांनी जाहीर केलं की आम्ही तुम्हाला काहीतरी पैसे चार्ज करायला लागू व्हॉट्सअप वापरायला. त्यावेळेला लोक त्यानंतर सिग्नल नावाच्या एका प्लॅटफॉर्मवर जायला लागले मोठ्या प्रमाणामध्ये. तर मार्क झुकरबर्गची झोप उडाली. तो म्हणला हे जर का इंडियन लोक जर आपलं वापरायला नाही लागले तर आपलं काय होणार. त्यांनी एकदम तो निर्णय बदलून टाकला. म्हणजे आपली पॉवर, ज्याचा उल्लेख सरांच्याही बोलण्यामध्ये आला, ही आपली क्रयशक्ती भारताची आणि अंतर्गत बाजारपेठ, हे टॅरिफला जे आपलं उत्तर येते त्याच्यामध्ये आहे. तर ह्याच्यात आपल्याला असं दिसेल की हे जे सगळे रुटीन पार्ट्स आहेत ते जाण्याची शक्यता आहे. तर सरांना नक्की तर डिजिटल ट्विन किंवा स्मार्ट फॅक्टरीज हे सगळं तुमच्याकडे असेल पण कदाचित. तर हे जेव्हा असेल तेव्हा या प्रकारचे जॉब जाणार नाहीत. हे भारतामध्ये एक्झॅक्टली या स्केलला याला वेळ आहे, पण म्हणून वेळ आहे म्हणून आपण गाफील राहायचं हे काय बरोबर नाही ना. तर आपल्याला काय करायचं मग? पॉलिटेक्निक मध्ये जे शिकवतायत ते इमाने एक बारे शिकायचे, त्याच्यात चांगले मार्क मिळवायचे, आणि स्मार्ट फॅक्टरी काय आहे हे पण शिकून घ्यायचं साईड बाय साईड. ते शिकायचेच. तुम्हाला प्लॅटफॉर्म मी सांगितले की तुम्हाला कंटाळा येईल एवढी लिस्ट मी तुम्हाला देऊ शकतो. प्रश्न हा आहे की आपल्याला ते करायचं आहे का, आणि त्याच्यासाठीचे कष्ट आपण थोडे का होईना घ्यायला तयार आहोत. ऍक्च्युली ते सगळं तिथे येऊन मिळतं. मला करायचं आहे का, बाकी कशाचाही प्रश्न येत नाही. मी तुम्हाला शक्तीवर सांगू शकतो, हे पैसा, अन्य कुठलीही संसाधनं, अन्य कुठलंही इंटरनेट कनेक्शन, वायफाय याच्यावर ते आता अवलंबून नाही. इंटरनेट सगळ्या जगामध्ये जिथं सगळ्यात जास्त पेनिट्रेशन आहे तो आपला देश आहे. त्यामुळे इश्यूच नाही येत आहे. इश्यू आहे मला करायचं आहे का. याचं उत्तर जर तुम्ही म्हणलात की माझ्या करिअरवर माझा ताबा पाहिजे, हे मी निश्चयपूर्वक आजपासून सुरू करतोय, तर तुम्हाला स्काय इज द लिमिट. आणि म्हणून मॅन्युफॅक्चरिंग मध्ये येस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स विल मेक अ डीप इम्पॅक्ट, पण दॅट शुड नॉट मेक यू वरीड, दॅट शुड मेक यू अवेक. भारतातली संपूर्ण अर्थव्यवस्था ही कृषी उत्पादनावर जास्तीत जास्त अवलंबून आहे. त्याचा इफेक्ट, एआयचा इफेक्ट कृषी ऍग्रिकल्चर मध्ये कसा करता येईल तेवढ्या त्या संदर्भात मार्गदर्शन. की कृषी क्षेत्रावर एआयचा इम्पॅक्ट कसा होईल, म्हणून मी एक मुद्दाम स्लाइड पण ठेवली होती. तेलंगण आणि मायक्रोसॉफ्ट यांनी एक रिसर्च केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं दाखवलं, सो त्याच्यामध्ये त्यांनी असं दाखवलं की जर का एआयचा योग्य ठिकाणी, आणि योग्य ठिकाणं म्हणजे कुठली, तर समजा
शेताचा विवक्षित भाग त्याच्यामध्ये असणारं समजा सल्फर, नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस याचं जे रेशो NPS रेशो जो आहे तो कुठेतरी कमी कुठेतरी जास्त झाला, याच्याबद्दलचे सेन्सर जर का आपण टाकलेले असतील आणि त्याच्यावरनं आपल्याला लक्षात आलं की इथे इथे पाणी द्यायला हवंय, इथे इथं आपल्याला काही खतं फक्त इथं टाकायला हवे ना, सगळ्या शेतभर नाही, समजा तण आलेलं आहे किंवा काही प्रकारची कीड लागण्याची शक्यता निर्माण झाली, त्याचे काही प्रीकर्सर्स, प्री इंडिकेटर्स आहेत, याच्या बाबतचं जर का आपण नियोजन करू शकलो तर एकूण वाढणारी जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती 140% होते छोट्या शेतामध्ये सुद्धा, म्हणजे साधारण अर्धा एकराच्या शेतामध्ये सुद्धा हे आपल्याला 20-22 गुंठ्यामध्ये सुद्धा करता येतं असं त्यांनी दाखवून दिलं. त्यामुळे छोट्या शेतांमध्ये हे वापरलं जाणार नाही आणि फक्त मोठ्या अमेरिकेसारख्या जिथे मोठे म्हणजे हेक्टर शेती एकाच मालकाची आहे अशा ह्याच्यामध्येच ते वापरलं जाईल असं नाही. आता दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये तो म्हणजे मानव संसाधनांचा, की शेतीत काम करणारी लोक, तुम्हाला सगळ्यांना माहिती असणार आहे की एकूण भारतामध्ये जो GDP मधलं कॉन्ट्रीब्युशन शेतीचं आहे ते साधारण 16%, परंतु एम्प्लॉयमेंट त्याच्यावर अवलंबून असणारे लोक जे आहेत ती साधारण 45%. असा रेशो बाहेरच्या देशात नाहीये. बाहेरच्या देशामध्ये कृषीवर अवलंबून लोक नाहीये. कृषी अर्थातच लागणार, सगळ्यांना खायला लागणारच आहे, पण ह्यामुळे भारताचे काही विवक्षित वेगळे प्रश्न आहेत आणि त्याच्यामध्ये म्हणून जिथे मानवी श्रम आहेत तिथे AI न वापरणे, परंतु जिथे या प्रकारची प्रोडक्टिव्हिटी वाढवता येईल इथे AI वापरणे हे त्याच्यावरचं शाश्वत सोल्युशन आहे. त्याच्यासाठी आपण म्हणतोय की 500 कोटी जे सरकारने बाजूला काढले ते त्याच्यासाठी काढले आणि फक्त महाराष्ट्र राज्यातलं नाही, मी तुम्हाला सांगितलं कर्नाटकमध्ये, तेलंगणमध्ये, तामिळनाडूमध्ये, गुजरातमध्ये हे नक्की झालेलं आहे. आता UP मध्ये पण सुरू होत आहे आणि पूर्ण आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा अर्थातच त्याला महत्वाचं वजन दिलेलं आहे. त्यामुळे कृषीमध्ये याचा वापर होईल आणि भारतामध्ये जसा होईल तसा अन्य देशामध्ये होणार नाही, परंतु भारतामध्ये याला स्कोप आहे का? 100% स्कोप आहे. ते फक्त मानवी श्रमाला सबस्टिट्यूट म्हणून नाही. हे नाही. सर नमस्कार, मी शिवाजी सुरवसे. मी गेली 7-8 वर्ष झाली SBS मराठी हा YouTube चॅनल चालवतोय. आपण सर्व क्षेत्राला AI किती उपयोगी आहे हे छान सांगितलं, त्याबद्दल आपलं आभार. एकच प्रश्न आहे की AI हुशार आहे का आपण हुशार आहोत? सो याचं सगळ्यात हुशार उत्तर जर द्यायचं झालं तर, किंवा निदान बऱ्यापैकी हुशार उत्तर द्यायचं झालं तर मुळामध्ये हुशारी काय हे आपल्याला डिफाईन करायला लागेल. उदाहरणार्थ समजा अतिशय कॉम्प्लेक्स गणित आहे ते सोडवणं म्हणजे हुशारी असं जर आपण गृहीत धरणार असू तर AI आपल्यापेक्षा हुशार. मोठी बेरीज आणि भयंकर मोठा गुणाकार करायचा आणि तो 1 सेकंदाच्या आत करायचा तर तुम्हाला मला जे करता येणार नाही ते AI करून दाखवेल. मग त्याला काय कॅल्क्युलेटर पण करून दाखवेल ना. कॅल्क्युलेटर आपल्यापेक्षा हुशार नाहीये. मग आपण कुठे हुशार आहोत आणि ज्यामुळे ते सगळ्यात महत्वाचं ठरेल तर त्याच्यामध्ये योग्य प्रश्न AI विचारू शकणार नाही आणि त्याच्यावरच आलेलं जी उत्तर आहे त्यातनं आपल्याला योग्य कोणतं हा निरक्षीर विवेक AI करू शकणार नाही. त्यामुळे पहिले 10% आणि शेवटचे 10% याच्यामध्ये जो ह्युमन एलिमेंट आहे, मानवी भावभावना आहेत, त्याच्यामध्ये काहीही आपल्याला दचकायचं बिचकायचं कारण नाही. मी त्याचं एक छोटं उदाहरण देतो. यांनी प्रश्न विचारला म्हणून, आणि तुम्ही सुद्धा 12:30 वाजून सुद्धा फार काही भयंकर भूक लागली आता लवकर आवरा असं निदान दाखवत तरी नाही म्हणून. आणि प्रश्नोत्तरच चालू आहे, ते झालं की आपण संपू शकतो आणि आपण भोजन करू शकतो, त्याचाही काही प्रॉब्लेम नाही. मी फक्त तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो. मी UPSCचा इंटरव्ह्यू घेत होतो आणि इंटरव्ह्यू घेताना आमच्या समोर एक मुलगा ओदिशा मधला होता, ओदिशाच्या कुठल्या तरी खेडेगावातला मुलगा. त्याचा हा दुसरा UPSC अटेम्प्ट होता आणि पहिल्या अटेम्प्ट मध्ये ह्या मुलांनी पहिल्याच अटेम्प्ट मध्ये 176 ऑल इंडिया रँक काढला होता. 176 म्हणजे लक्षात घ्या, 1 मिलियन म्हणजे 10 लाख लोकांच्या मधनं हा मुलगा 176वा होता आणि त्यांनी जॉईनच केलं नव्हतं कारण त्याला इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस मिळालं होतं आणि त्याला IASच व्हायचं होतं. आमच्या समोर होता मुलगा, म्हणजे मी काय परत इमॅजिनरी गोष्ट सांगत नाही, जी घडली ती सांगतोय. आणि त्याला एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्याचं जे इंग्लिश होतं
ते काही फार चांगलं नव्हतं. इनफॅक्ट पॉझिटिव्हली वाईट होतं. इंग्लिश हे पॉझिटिव्हली वाईट होतं. आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे, तुम्ही ऐकाल तर म्हणाल अरे काय म्हणजे याला नेमकं काय म्हणायचं. आणि तो सगळा 30 मिनिटाचा जो साधारण UPSCचा एक इंटरव्ह्यूचा एक कालखंड आहे, तो इंटरव्ह्यू चालला 41 मिनिट. कारण त्याच्या इंग्लिशकडे आम्ही पूर्ण दुर्लक्ष केलं. तो जे काय बोलत होता ना ते 24 कॅरेट गोल्ड, अमेझिंग मुलगा होता. पहिला अटेम्प्ट 176 असून मी जॉईन का केलं नाही तर मी ओदिशाच्या ज्या गावातनं येतो त्या गावाचा कायापालट करण्यासाठी मला IASच व्हायचं. यासाठी काय हट्ट आहे बघा, काय हिंमत आहे. आणि दुर्दैवाने त्याला वडील नव्हते आणि ते सगळं त्याचं दुःख त्याच्या बोलण्यामध्ये येतं की कसं मला मामानी वाढवलं, कसं मला अभ्यास करायला लागला, हे सगळं आलं. आणि इंटरव्ह्यू झाला, त्याला आम्ही काय छान मार्क दिले हे न सांगणे लगे तो गेला. आणि ते झाल्यानंतर आम्ही 10 मिनिटं फक्त पाणी पिऊन आम्ही 5ही जण पॅनलवरचे गप्प बसलो होतो. आम्ही दुसरं काहीही करू शकलो नाही. मी घरी आलो. घरी आल्यानंतर मुलं विचारत होते की सकाळी उठल्यापासून तू त्या मुलाचाच बडबड का 10 दिवस करतोयस. मी त्याचंच नाव घेऊन सारखं चहा पिता पिता आपलं तेच. मुलं म्हटली ठीक आहे ना, इतके इंटरव्ह्यूज घेतलेत आतापर्यंत, ह्या मुलाचं काय. मी त्यांना म्हटलं की जो मुलगा इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये एवढं यश संपादन करू शकतो आणि तरी त्याच्यावर नाकवा टिपसून परत एक अटेम्प्ट देऊ शकतो, त्यांनी जॉईन केलं नव्हती सर्व्हिस. तर ही जी हिंमत आहे याच्यामुळे मला असं वाटतंय या वर्षी या मुलाला IAS होणं हे भारताच्यासाठी चांगलं आहे, नुसतं त्याच्यासाठी नाही. आता हे रोबॉटला वाटेल का हो असं, हे एका शिक्षकालाच वाटेल. शिक्षक हे फक्त विषय शिकवत नाही, दे कनेक्ट विथ द स्टुडंट्स. डोंट यू थिंक? तुम्ही स्वतः शिक्षक आहात. टीचर च्या व्याख्येमध्ये सांगतात इफ यू वॉन्ट टू टीच फिजिक्स टू रामू then you should know physics but you should also know Ramu. तुम्हाला तो विषय नुसता माहिती असून चालत नाही, तुम्ही ज्यांना शिकवताय त्यांच्या बरोबर जास्ती कनेक्ट असणं जास्ती महत्वाचं आहे. आता हे कसं काय करणार रोबोट? रोबोटला स्वतःची स्वयंप्रज्ञा नाही, कॉन्शियसनेस नाही, दिलेली इन्स्ट्रक्शन सांगकामेपणाने काम करण्याचं कसब आपल्यापेक्षा खूप जास्त आहे, मान्य. पण भावभावना कुठे आहे, कनेक्ट कुठे आहे? शेवटी मानवाचा मानवाशी असणारा संबंध हाच शाश्वत आहे, त्याला पर्याय नाही. आणि त्यामुळे आपण उगीच विचारतो AI ला भिजतायचं यामुळेच कारण नाहीये. AI हे आपल्या हाताखाली असणारं एक तंत्रज्ञान आहे. आपण त्याला मोठं होऊ दिलं आणि आपण म्हटलं की तुम्ही म्हणाल ते करू, तर मात्र मग आपल्या हातातलं युद्ध सुटलं. त्यामुळे अ व्हेरी लॉंग आन्सर टू युअर शॉर्ट क्वेश्चन. I would like to express my heartfelt gratitude to everyone who contributed to its success. Firstly, to today's distinguished speaker, renowned educator, Honorable Dr. Bhushan Kelkar. Thank you, sir, for sharing your valuable insights and expertise in artificial intelligence. My special thanks to our honorable chief guest, Shri Sanjeev Patil, Managing Director LDK Private Limited, Solapur, Regional Director Rayyat Shikshan Sanstha, Satara. My sincere thanks to Madhura Kelkar Madam, renowned psychologist. Thank you, Madam, for being with us. I would like to extend my sincere gratitude to our Chief Trustee, Honorable Jaykumar Ji Mane, along with Shri Balasaheb Ji Mane, Mr. Ajit Mane, Mrs. Priyatai Mane, Trustee Ma'am Swati Mane, and entire Mane family. To all special invitees, parents, reporters, and all the staff members of various units of Shikshan Prasarak Mandal for their tireless efforts in organizing this event and ensuring its smooth execution. Finally, to our students, thank you for your
active participation and maintaining pin drop silence throughout this event. Once again, thank you all for being part of this event. Thank you.